नमस्कार सगळ्यांना, मी सना मॅडम व्हीके क्लासमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आपण आज इतिहास विषयाला सुरुवात करतोय। आपल्याला माहिती आहे की टेट या परीक्षेमध्ये आपल्या दोन विषय आहेत, दोन पेपर आहेत आणि या दोन पेपरमध्ये जो काही परिसर अभ्यास असेल आणि सामाजिक शास्त्र असेल या दोन विषयामध्ये इतिहास या विषयाचा समावेश होतो आणि या दोन्ही पेपरसाठी आपण ह्या इतिहासाची एकत्रित तयारी करणार आहोत। आणि त्यामध्ये या एकत्रित तयारीमध्ये पहिला जो टॉपिक आहे आपला तो प्राचीन इतिहास हा टॉपिक आपण घेतलेला आहे। आणि त्या प्राचीन इतिहासामध्ये जे वेगवेगळे जे काही कालखंड आहेत, इतिहासाचे जे काही कालखंड आहेत त्या कालखंडाविषयी आपण इन डिटेल मध्ये इथे बघणार आहे। तर त्या इतिहासाच्या विषयामध्ये जे काही प्राचीन इतिहास आहे तो आपण सुरू केलेला आहे आजपासून। आणि या प्राचीन इतिहासामध्ये वेगवेगळे जे काही टप्पे आहेत ते अशा आपण 1 2 3 अशा पद्धतीने घेणार आहे। पहिल्यांदा जो असेल तो अश्मयुग, परतचा असेल तो हडप्पा संस्कृती आणि त्याच्यानंतर वैदिक काळ, महाजनपदे अशा पद्धतीने हे पुढे जाईल। मग त्याच्यानंतर मध्ययुगीन आणि आधुनिक अशा पद्धतीने आपण हे लेक्चर पुढे करणार आहोत। यस, आता आपण पहिल्यांदा प्राचीन इतिहास बघू आणि त्याच्यामध्ये असणारा पहिला टॉपिक जो आहे आपला तो अश्मयुगीन कालखंड आहे, त्याच्या बाबतीतल्या आपण गोष्टी बघू। यस, आता बघा इथं अश्मयुग कालखंड आपण या गोष्टी आता बघायला सुरुवात केलेली आहे। सगळ्यांनी लक्षपूर्वक अगोदर हे सगळं पहा। नोट्स तुम्हाला मी ऑलरेडी देणार आहे। नोट्स एकदम छोटे आहेत त्यामुळे एक एक टॉपिकचे तुम्हाला नोट्स तुमच्या म्हणजे जे काही माझं फोल्डर आहे लेक्चरचं त्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ मिळून जातील। त्याच्यामुळे तुम्ही लिहिण्याच्या बाबतीत पडू नका, फक्त इथं ऐका काय सांगते ते त्या पद्धतीने। यस, सगळ्यांनी लक्ष द्या। आता बघा इतिहासाची वर्गीकरण, तसं बघायला गेलं इतिहासाचे वर्गीकरण 3 टप्प्यामध्ये केलेलं आहे किंवा 3 कालखंडामध्ये केलं असं म्हणायला हरकत नाही, तसंच केलेलं आहे। त्यामध्ये पहिल्यांदा जो आहे तो प्रागैतिहासिक काळ ज्याला आपण प्री हिस्टॉरिक एज असं म्हणतो। दुसरा काळ आहे इतिहासपूर्व काळ ज्याला आपण प्रोटो हिस्टॉरिक एज म्हणतो। त्यासोबत ऐतिहासिक काळ त्याला आपण हिस्टॉरिक एज अशा पद्धतीने म्हणतो। वेगवेगळ्या कालखंडाच्या जो काही कालखंड आहे वेगवेगळा त्याच्यानुसार आपण ह्याचे 3 टप्पे केलेले आहेत इतिहासाचे। आता त्यानुसार कोणत्या कोणत्या कालखंडामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणार आहोत। आता बघा हा जो काही प्री हिस्टॉरिक एज आहे त्यामध्ये इसवी सन पूर्व 2 लाख ते 2500 पर्यंत, इसवी सन पूर्व 2 लाख ते 2500 पर्यंतचा जो कालखंड आहे तो प्री हिस्टॉरिक एज मध्ये येतो। सेकंड थिंग, इतिहास पूर्व जो काळ आहे त्याच्यामध्ये प्रोटो हिस्टॉरिक मध्ये इसवी सन त्याच्या पुढचं असणार आहे, इसवी सन 25 ते 600 पर्यंत आहे, इसवी सन 25 ते 600 पर्यंत। सेम ऐतिहासिक काळामध्ये हिस्टॉरिक एज मध्ये 600च्या पुढचा जो काळ आहे, यस 600च्या पुढचा जो काळ आहे तो सगळा आपण ऐतिहासिक काळ म्हणून आपण गणलेला आहे। त्याच्या अगोदरचे जे काळ आहे त्याला आपण प्रागैतिहासिक आणि दुसरा जो आहे तो इतिहासपूर्व काळ अशा पद्धतीने। आणि 600 इसवी सन पूर्व 600च्या पुढचा जो काळ आहे तो पूर्णतः आपण आधुनिक काळ म्हणून आपण काय केला त्याला गणलेला आहे। यस, आता एक एक आपण ह्या गोष्टी बघूया। प्रागैतिहासिक काळामधला अभ्यासासाठी आपल्याकडे जे काही पुरावे होते ते लिखित नव्हते, साहजिक आहे। तेव्हा माणसाचं जीवन कसं होतं, भटक्या स्वरूपाचं होतं। मानवी जीवनाविषयी माहिती आपल्याला लिखित स्वरूपात अशी काही नाहीये, त्याच्या अवशेषावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं। मग ते अवशेष कशामधून मिळतात तर अश्मयुगामधून। आता अश्मयुग म्हणजे काय, अश्म म्हणजे दगड, म्हणजे दगडांचं जे काय दगडाचा वापर करून जो माणूस स्वतःचं जीवन जगत होता त्या युगाला आपण अश्मयुग असं म्हणतो। यस, आता दुसरी गोष्ट झाली 25 ते 600 म्हणजे इतिहासपूर्व काळामध्ये बघू। इथल्यापेक्षा इथं थोडंसं प्रगत असणार आहे। लेखन कलेचं ज्ञान होतं परंतु साहित्य पण स्पष्ट होतं, लेखन कलेचं ज्ञान पण होतं, साहित्य पण स्पष्ट होतं, परंतु ती लिपीच वाचण्याला आपल्याला काय झाली, अडचण आली। आता ती हडप्पा संस्कृतीमध्ये पण पुढे जाऊन आपण बघणार आहे की त्यांची चित्रलिपी होती हडप्पा संस्कृतीची, परंतु ती आपल्याला वाचता आलेली नाहीये। यस, म्हणून हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृतीची जरी कलेचं ज्ञान होतं, जरी लिपी होती तरी पण ती आपल्याला लिपी समजू शकलेली नाहीये। हा काळ कुठला झाला तर तो झाला हिस्टॉरिक एजचा झाला, प्रोटो हिस्टॉरिक एजचा झाला, म्हणजे इतिहासपूर्व काळाचा झाला। ह्याच्यानंतरचा जो पुढचा आहे तो हिस्टॉरिक एजचा आहे ज्याला आपण ऐतिहासिक काळ असं म्हणतो। या काळातले पुरावे आपल्याला अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत, म्हणजे लिखित पुरावे आपल्यासाठी उपलब्ध आहेत। जे काही संस्कृत जीवनाची एक सुरुवात झालेली आहे आणि माणूस तिथं काय व्हायला लागला, आता स्थायिक व्हायला लागला। जो काय ऐतिहासिक काळ आहे म्हणजेच आधुनिक काळ आहे, त्या आधुनिक काळामध्ये हळूहळू माणूस काय व्हायला लागला, स्थायिक व्हायला लागला। आणि 600च्या पुढचा जो काळ आहे त्याला आपण ऐतिहासिक काळ असं म्हणतो आहे। यस,
पहिल्यांदा आपण बघितलं की माणसाचं जीवन भटक्या स्वरूपाचं होतं, त्याला लिपीचं ज्ञान नव्हतं, त्याचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषावरून आपण त्याचं युग ठरवत होतो किंवा त्याचं त्या गोष्टीवरून आपण ठरवत होतो की नेमकं ते कोणत्या युगामध्ये येत असेल. सेकंड थिंग मध्ये आपल्याला लिपी माहीत, म्हणजे लिपी होती, त्यासोबत ती स्पष्ट पण होती, परंतु ती आपल्याला वाचायला आलेली नाही. तिसरी जो गोष्ट आहे, जो ऐतिहासिक काळ आहे, त्या ऐतिहासिक काळामध्ये म्हणजे त्या हिस्टॉरिक एज मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आपल्याकडे लिखित पुरावे जास्त प्रमाणात आहेत, त्यामुळे त्या जो काही तो काळ आहे त्याच्याविषयी आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत आणि त्यामुळे माणूस काय झाला, स्थायिक झाला, त्याचं एक जीवन सुरू झालं. पुढचं बघा, आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे नोट करून ठेवा, असे प्रश्न तुम्हाला विचारूच. हा जो ख्रिस्तोफस सेलेरियस आहे, ख्रिस्तोफस सेलेरियस यांनी काय केलं, 3 काळामध्ये विभाजन केलं. एक तर प्राचीन काळ, एक तर मध्ययुगीन काळ आणि तिसरा आहे तो आधुनिक काळ. हे जो काही ख्रिस्तोस सेलेरियस या नावाचा जो काही शास्त्रज्ञ आहे, जर्मन शास्त्रज्ञ आहे, हा ख्रिस्तोफस सेलेरियस हा जर्मन शास्त्रज्ञाने 3 विभाजन प्रकारे केलं आणि ते 3 प्रकारचं विभाजन कशा पद्धतीचं होतं आता आपल्याला महत्वाचं आहे. पहिलं प्राचीन, दुसरं मध्ययुगीन आणि तिसरं जे असेल ते आपलं आधुनिक. अशा पद्धती प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा पद्धतीने त्यांनी या जो इतिहासाचा कालखंड आहे त्याचं त्यांनी काय केलं तर वर्गीकरण केलं. आता मागे आपण अश्मयुग बघितलं होतं. अश्मयुगामध्ये अश्म म्हणजे दगड, म्हणजे माणसाने अवजारं, हत्यारं, निवारा यासाठी दगडाचा वापर केला म्हणून त्याला काय म्हटलं गेलं तर अश्मयुग असं म्हटलं गेलं. लेखनशैली अवगत नसल्याने त्यांनी कोणतेही जे काही लिखित साहित्य आढळत नाहीये त्या काळामध्ये आणि त्याच कालखंडातले आता अश्मयुगातले 3 कालखंड म्हणजे मागे जे आपण बघितलं ते इतिहासाचं वर्गीकरण होतं. त्या वर्गीकरणामध्ये 3 भाग आपण बघितले, प्रागैतिहासिक, इतिहासपूर्व, त्यानंतर ऐतिहासिक काळ आणि त्याच ऐतिहासिक काळाचे म्हणजेच त्या अश्मयुगाचे 3 कालखंड आपण पाहणार आहोत. ते 3 कालखंड कुठले आहेत बघा. अश्मयुगाची विभागणी पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. आता या पद्धतीने आपण एक एक गोष्टी बघूया. अगोदर पहिल्यांदा आपण पुराणाश्मयुगाच्या गोष्टी बघू, पुढे मध्याश्मयुग आणि त्याच्यानंतरच्या गोष्टी नवाश्मयुग, अशा पद्धतीने आपण बघूया. यस, आता बघा पुढं इसवी सन पूर्व 5000 ते इसवी सन पूर्व 9000 वर्ष कार्यकाल काय ह्याचा पुराणाश्मयुगाचा. इसवी सन 5000 ते 9000 असा वर्ष ह्याचं कालखंड आहे. दुसरं ओबडधोबड ह्याची हत्यारं जी होती या काळात, मानवाची जी काही हत्यारं होती ती कशी होती, ओबडधोबड अशी हत्यारं होती. ती त्याला शेतीचं ज्ञान नव्हतं. यस, शेतीचं ज्ञान काहीच नसणार आहे त्या काळामध्ये. त्याच्याकडे हत्यारं पण कशी होती, ओबडधोबड होती, काहीच त्याबद्दल त्याला माहित नव्हतं. त्यासोबतच शिकार करायचा, मुख्य व्यवसाय त्याचा काय होता, शिकार करणं. तो त्याची उपजीविका कंदमुळं किंवा कच्चे मांस खाऊन त्याची उपजीविका करत होते. मोठे मोठे जे मेसॉस सारखे जे काही प्राणी होते ते प्राणी मारून ते काय करायचे तर त्याचं ते मांस मिळवून स्वतःची उपजीविका करायचे. निवारा म्हणून तो काय करायचा, नैसर्गिक गुफांचा उपयोग करायचा. आणि मग आता हे आपल्याला कळालं कसं तर भीमबेटका या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका या ठिकाणी गुहांमध्ये भिंतीवर चित्र आढळली आपल्याला काय ती, आणि ती चित्र आढळल्यामुळे आपल्याला कळलं की या अशा पद्धतीचं जीवन माणूस जगत असावा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुराव्याच्या त्यांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषाच्या माध्यमातून किंवा त्यांनी केलेल्या काय अशा चित्र वगैरे असे काय बनवले किंवा वनस्पतींचा वापर करून त्याला वनस्पती रंग दिले, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कळालं की पुराणाश्मयुगामध्ये माणूस अशा पद्धतीने जीवन जगत होता. यस, अजून पुराणाश्मयुगाच्या गोष्टी बघू. सगळ्यात महत्वाचं ठिकाणे कोणकोणती होती पुराणाश्मयुगाची तर शोण नदीचं पात्र, त्यानंतर बेलन नदीचं पात्र जे बिहारमध्ये, तुंगभद्रा नदीचं पात्र भीमबेटका एमपी मध्ये आपण मागाशीच बघितलं, थरचं वाळवंट जे राजस्थानमध्ये, त्यासोबत मिर्झापूर युपी मधलं आणि दिंडवाना हे राजस्थान मधलं, या भागांमध्ये पुराणाश्मयुगाचे जी काही स्थळं आहेत ती आपल्याला आढळतात. ह्याच्यावरून आपल्याला पुराणाश्मयुगाविषयीच्या गोष्टी कळतात या वेगवेगळ्या स्थळांवरून. यस, आता आपण मागं पुराणाश्मयुगाच्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता आपण जेव्हा मध्याश्मयुगामध्ये जाईल तेव्हा मध्याश्मयुगामध्ये त्याच्यापेक्षा थोड्याशा गोष्टी काय असतील, त्यापेक्षा बेटर असतील, प्रगत गोष्टी असतील त्याच्यापेक्षा. मग त्या प्रगत गोष्टी त्या आता अभ्यास करताना पण अशाच पद्धतीने करायचं की स्टार्टिंगला काहीच गोष्टी नसणार आहेत, हळूहळू त्या डेव्हलप होत जाणार आहेत. यस, आता मध्याश्मयुगाचा विचार करू. तो सन 9000 ते 4000 पर्यंतचा होता. आता इथं आपण किती बघितलं तर इथं आपण बघितलं की 5000 ते 9000 पर्यंतचा, इथला 9000 ते 4000 पर्यंतचा कार्यकाळ जो आहे तो मध्याश्मयुगामध्ये आलेला आहे. आता त्याच्यामध्ये बघा झालं जिथं या मानवाची हत्यारं ओबडधोबड अशी हत्यारं होती ती कशी झाली, तीक्ष्ण हत्यारं झाली.
तिथं तो थोडासा प्रगत झाला, तो तीक्ष्ण हत्यारं बनवायला लागला, बाण सारखे किंवा दाभणासारखे वेगवेगळी हत्यारं तो माणूस बनवायला लागला. म्हणजे ही तीक्ष्ण दगडी हत्यारं कुठं बनली तर ही मध्याश्मगामध्ये बनली. त्यासोबत इथं हिमयुग संपुष्टात आला. आता बघा, हे हिमयुग संपुष्टात आलं म्हणजे पुराणश्मगाचा जर आपण विचार केला फॉर एक्झाम्पल, तर तिथं असं झालं होतं की हिमयुगामध्ये माणूस जगत होता, म्हणजे साहजिक तिथं निवारा वगैरे या गोष्टी नव्हत्या. पण जेव्हा हिमयुग संपुष्टात आलं तेव्हा ऑटोमॅटिक वातावरण कसं झालं, उबदार आणि आर्द्र असं वातावरण झालं. आणि उबदार आणि आर्द्र वातावरण झालं की माणूस काय करणार की स्वतः निवारा शोधणार, म्हणजे तो स्थायिक होणार, कुठंतरी स्वतःची एक वस्ती बनवणार. आणि ते जे काय उबदार वातावरण बनलं त्याला आपण हिमोसीन कालखंड असं म्हटलं जातं. ज्या उबदार वातावरणामध्ये माणूस स्थायिक होऊ लागला, वस्ती बनवू लागला, त्याला आपण काय म्हटलं तर आपण, म्हणजे असं काही नाही मोठ्या प्रमाणात खूप गाव वगैरे बनायला लागले असं नाही, पण ऍटलिस्ट माणूस एक जागी गुहांचा, शिळांचा वापर सोडून तो एक जागी स्थायिक होऊ लागला. उबदार आणि जो काय आर्द्र हवामानामुळे तो काय झाला, एक जागी स्थायिक झाला. त्याला हिमोसीन कालखंड असं म्हटलं जातं. म्हणजेच जो हिमयुग येतं तो संपुष्टात आलेलं आहे. कुठल्या काळामध्ये हिमयुग संपुष्टात आलं तर ते मध्याश्मयुग काळामध्ये आलेलं आहे. पुढे बघा, ह्याचा मुख्य व्यवसाय कुठला होता माणसाचा, तर शिकार करायचा आणि कंदमुळं गोळा करायची आणि त्यासोबत मासेमारी. म्हणजे इथं पण सेमच होतं की कंदमुळं गोळा करत होता, त्यासोबत तो कच्चे मांस खात होता. परंतु इथं काय झालं, इथं माणसाला कंदमुळे, शिकार करणे, मासेमारी करणे या सगळ्या गोष्टी कशामध्ये झाल्या तर त्या मध्याश्मयुगामध्ये झाल्या. त्याचा मुख्य व्यवसाय आपल्याला जोड्या लावायला विचारतात की मुख्य व्यवसाय वेगवेगळ्या, समजा पुराणश्मयुग असेल, मध्याश्मयुग असेल, नवाश्मयुग, ताम्रपाषाण युग, यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तीचा काही मुख्य व्यवसाय होता का, तो मुख्य व्यवसाय आपल्याला जोड्या लावामध्ये देतात. म्हणून अशा पद्धतीने मी सगळीकडे घेतलंय. इथं मुख्य व्यवसाय पहिल्या ह्याच्यामध्ये शिकार करणं, सेकंड ह्याच्यामध्ये शिकार करणं, त्यासोबत कंदमुळं गोळा करणं आणि तिसरी गोष्ट मासेमारी करणे, या 3 गोष्टींचा समावेश होतो. मानवी वसाहतीचा विस्तार होऊ लागला. यस, इथं वसाहत बनायला सुरुवात झाली. मानव स्थायिक होऊ लागला, कारण त्याला जसं त्याला पाहिजे तसं वातावरण त्या पद्धतीनं बनायला लागलं. आहार पद्धतीमध्ये त्याचा बदल झाला, बऱ्याच गोष्टी बदलल्यामुळे तो आता वसाहत निर्माण करू लागला. शेवटच्या काळामध्ये शेतीचा शोध लागला. शेवटच्या काळामध्ये म्हणजे मध्याश्मयुगाचा काळ आता संपणार होता आणि आता नवाश्मयुग सुरू होणार होतं, तेव्हा काय झालं, शेतीचा शोध लागला. आता बघा, पुढे आता मध्याश्मयुगाच्यातल्याच गोष्टी बघू पूर्ण आणि त्याच्यानंतर नवाश्मयुग मध्ये जाऊ. मृद भांडे म्हणजे मातीची भांडे बनवण्यासाठी त्यांनी कला अवगत केली. त्यासोबत तो काय करायला लागला, प्राणी पाळायला सुरुवात केली. आता प्राणी पाळण्याचा उद्देश असं काही, म्हणजे त्या काळामध्ये असं नव्हतं की त्यातनं मला काहीतरी दुधाचं उत्पन्न मिळेल, कातडीचं उत्पन्न मिळेल, त्यातनं मला पैसे मिळतील, बिझनेस होईल, असा तिथं अजिबात हे उद्देश नव्हता. माणूस स्वतःच्या उपजीविकेसाठी प्राणी पाळत होता, म्हणजे स्वतः मांस खाण्यासाठी तो प्राणी पाळत होता. यस, मग इथं तो प्राणी पाळायला लागला कशासाठी तर स्वतःच्या उपजीविकेसाठी. अग्नीचा शोध लागला. यस, मध्याश्मयुगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली झाली तर अग्नीचा शोध लागला. जो माणूस कच्चे मांस खात होता पुराणश्मयुगामध्ये, तोच माणूस मध्याश्मयुगामध्ये तेच मांस भाजून खायला लागला. म्हणजेच तिथं काय झालं, अग्नीचा शोध लागलेला आहे. आणि लास्टच्या काळामध्ये म्हणजे मध्याश्मयुगाच्या लास्टच्या काळामध्ये शेतीचा शोध लागलाय. मग नंतर शेतीचा विकास होणं, प्रगत होणं या गोष्टी या झाल्या नवाश्मयुगामध्ये. पण शेतीचा शोध कधी लागला किंवा शेती कधीपासून सुरू करायला लागले तर ते मध्याश्मयुगाच्या लास्टच्या शेवटच्या काळामध्ये असं म्हणायचं. सेम जर तुम्हाला असं आलं की शेतीचा विकास किंवा प्रगती कधी झाली तर ती नवाश्मयुगामध्ये, पण त्याची सुरुवात कधी झाली शेतीची तर ते म्हणायला पाहिजे तुम्ही मध्याश्मयुगामध्ये. आणि महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था, महाराष्ट्राची जी काही ग्रामीण अर्थव्यवस्था आहे तो जर प्रश्न आला, ते पुढे मी घेतलेलंच आहे पण तरी पण सांगते, तर ते ताम्रपाषाण युग. कारण महाराष्ट्राचा ताम्रपाषाण युगाशी खूप जवळचा संबंध आहे, म्हणजे आपल्याकडेच ती सुरू झालेली आहे. दुसऱ्या भागामध्ये पण आहे पण आपल्याकडे अगोदर. त्यामध्ये ठिकाणं जर आपण बघायला गेलो तर बागोर मधलं राजस्थान हे खूप इम्पॉर्टंट, म्हणजे इतकं महत्वाचं ठिकाण आहे. या सगळ्यामध्ये हे महत्वाचं ठिकाण आहे बागोर, राजस्थान मधलं. त्याचसोबत भीमबेटका आहे एमपी मधलं, आदमगड पण एमपी मधलंच आहे, बेलन नदीचा प्रदेश यूपी मध्ये. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला, मध्याश्मयुगामध्ये जी काही उत्खनन मधून काही गोष्टी सापडल्या, मध्याश्मयुगाच्या ज्या काही गोष्टी आहेत, अवशेष सापडले ते महाराष्ट्रामध्ये सापडलेले आहेत. नेवासे आहे, नांदेड आहे, पाटणी आहे, या तिन्ही भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये मध्याश्मयुगामधले वेगवेगळे अवशेष सापडलेले आहेत. यस, बरोबर आहे. आता तुम्हाला पुढं मी जेव्हा प्रश्न निर्माण करेल तेव्हा तुम्हाला उत्तरं देता आली पाहिजेत की पुराणाश्मयुगामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये काही अवशेष आढळलेले नाहीत. आपण इथं बघितले
पण मध्याश्मयुगामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे अवशेष आढळलेले आहेत. आता आपण नवाश्मयुगाचं बघू, त्यामध्ये बघू की नेमकं त्यामध्ये काय काय आढळलेलं आहे. आता आपण बघितलं पुराणाश्मयुग, त्यानंतर बघितलं मध्याश्मयुग, आता बघणार आहोत आपण नवाश्मयुग. या नवाश्मयुग कालखंडात हा दोघांपेक्षा ऑफकोर्स जास्त प्रगत असणारा, विकासाकडे जाणारा हा असणार आहे. आता इसवी सन पूर्व 4000 ते इसवी सन पूर्व 1500 हा जो कार्यकाळ आहे, हा जो काही कालखंड आहे, सॉरी कार्यकाळ नाही, कार्यकाळ हा माणसांचा असतो, हा जो काही कालखंड आहे तो कालखंड हा नवाश्मयुगाचा आहे. नवाश्मयुगाचा 4000 ते 1500 वर्ष अशा पद्धतीचा नवाश्मयुगाचा कालखंड आहे. आता ह्याच्यामध्ये बघा सर्वात तीक्ष्ण दगडी हत्यारे, सर्वात तीक्ष्ण दगडी हत्यारे. आपण फर्स्ट मध्ये पुराणाश्मयुगामध्ये काय बघितलं तर ती दगडी हत्यारे ओबडधोबड आहेत. सेकंड थिंग मध्ये आपण काय बघितलं, तीक्ष्ण दगडी हत्यारे आहेत, ती थोडीशी तीक्ष्ण झाली. परंतु आता जी नवाश्मयुगामधली जी काही वेगवेगळी हत्यारं आहेत ती अजून जास्त तीक्ष्ण झाली, त्यांचा आकार अजून लहान व्हायला लागला. म्हणजे हत्यारांचा आकार काय व्हायला लागला, लहान व्हायला लागला, म्हणजे ते अति जास्त तीक्ष्ण व्हायला लागले. म्हणजेच इथं आपण प्रगत व्हायला लागलो. मानवाने नांगराद्वारे शेती करण्याचं अवगत स्वतःमध्ये चेंजेस केले आणि नांगराद्वारे तो शेती करू लागला. गहू, तांदूळ तसेच द्विदल पिके, वाटाणा, हरभरा, मूग, मिठाच या सगळ्या गोष्टी, म्हणजे गहू आणि तांदूळ सोबत द्विदल द्विदल जे काही धान्य आहे त्याचं पण ते उत्पादन घेऊ लागला शेतीमध्ये. येस. आता पुढे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, या नवाश्मयुग कालखंडामध्ये व्यापार कशा पद्धतीने सुरू झाला. आता बऱ्यापैकी नवाश्मयुग कालखंडामध्ये माणूस त्याला लागणाऱ्या रोजच्या ज्या उपजीविकेच्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी स्वतःच निर्माण करत होत्या त्या जागी. परंतु मीठ हे एक असा पदार्थ होता की त्या मिठासाठी माणसाला दूरवर जावं लागायचं किंवा तिथून ते मीठ घेऊन यावं लागायचं. मग या मीठ आणण्यासाठी जे माणूस दूरकड भटकंती करायला लागला तेव्हा त्याला व्यापार कळायला लागलं किंवा एका प्रदेशातून तो दुसऱ्या प्रदेशात चालला. त्याचसोबत वेगवेगळी देवाणघेवाण व्हायला लागली, वस्तू विनिमयाची देवाणघेवाण व्हायला लागली. या सगळ्या गोष्टी नवाश्मयुगामध्ये झाल्या. म्हणजे मीठ ही गोष्ट व्यापाराला चालना देत होती. त्यामध्ये आता बघा व्यापार व्यवहार युगात व्यापार विस्तारला. मिठाच्या व्यापारामुळे काय झालं, व्यापार आपला काय झाला, विस्तारला. ऑटोमॅटिक आपली देवाणघेवाण सुरू झाली. आपण वेगवेगळ्या माणूस भटकंती करायला लागला, म्हणजे मग त्याच्यामध्ये तो लिपी पण शिकायला लागला असेल. त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, जागेंची माहिती आहे, वेगवेगळ्या ठिकाणांची ती त्याला होऊ लागली. त्यासोबत व्यापार असेल, व्यवहार साधन असेल किंवा संपत्ती आहे ह्याचं नियमन करण्यासाठी शासन व्यवस्था निर्माण झाली असावी. म्हणजे आता व्यापार व्हायला लागले, व्यापार होणार म्हणजे आता त्याच्यासोबत काय होणार, त्याचे व्यवहार पण होणार. मग व्यवहार आणि संपत्ती यांचं नियमन करण्यासाठी शासन व्यवस्था काय झाली, निर्माण झाली. त्यासोबत लेखन कौशल्य, जी काय लेखन शैली जी आहे त्याचा पण विकास कशामध्ये झालेला दिसतो, नवाश्मयुगामध्ये झालेला दिसतो. शेतीची सुरुवात, विकास व स्थायिक जीवन म्हणजेच गाव वसाहत सुरू झाली. आता इथं बघा, इथं प्रॉपर आपण मागाशी पण मध्याश्मयुगाचा अभ्यास करताना आपण बघितलं की तिथं माणूस स्थायिक होऊ लागला. जेव्हा वातावरण उबदार आणि आर्द्र अशा पद्धतीने झालं, हिमयुग संपुष्टात आलं, हिमोसीन कालखंडानंतर माणूस उबदार आणि आर्द्र हवामानामध्ये आला, म्हणजे त्याला पाहिजे तसं वातावरण मिळायला लागलं, त्याच्या आहार पद्धतीमध्ये बदल व्हायला लागला आणि तो काय व्हायला लागला, स्थायिक व्हायला लागला एका जागी. ह्या गोष्टी स्टार्टच्या होत्या मध्यमयुगाच्या. पण नवाश्मयुगामध्ये ह्या गोष्टी काय झाल्या, तो प्रॉपर वस्ती करून राहायला लागला, वसाहत बनवून राहायला लागला, प्रॉपर तिथं सगळ्या गोष्टी वाढायला लागल्या. माणूस हा समाज केंद्रित किंवा एक सामाजिक जीवन सगळ्यांना सोबत घेऊन जे आहे किंवा सगळे सोबत राहून एक पद्धतीने माणूस जो वेगळ्या पद्धतीने जो पुराणाश्मयुगाचा विचार करता की वेगवेगळ्या ठिकाणी अशी माणसं तुटक स्वरूपात एक इकडं एक तिकडं अशा पद्धतीने होती. परंतु ती मध्याश्मयुगामध्ये थोडी एकत्र आली आणि त्याच्यानंतर तर ते सोबत वस्तू विनिमय करायला लागली. त्याच्यानंतरच त्यांच्यामध्ये देवाणघेवाण वाढायला लागली. ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झाला, माणूस एका जागी स्थायिक झाला, तो शेती करायला लागला. यस, या सगळ्या गोष्टींमुळे. आणि दगड मातीची चौकोनी आकाराची घरे बनवत असेल. आता सगळ्यात महत्वाचं असं पण विचारलं जातं की कोणत्या आकाराची असतात, कुठल्या युगामध्ये असतात, तर चौकोनी आकाराची घरं ही नवाश्मयुगामध्ये असतात. आता आपल्याला पुढे पण आहे बघा, आयताकृती आणि गोलाकार घरं ही ताम्रपाषाण युगामध्ये आहेत. आता पुढं या नवाश्मयुगाचा विचार जर करता तर ह्याची वेगवेगळी ठिकाणं कोणती आहेत ते पण आपण पाहू.
व्यवसाय कुंभार असेल, सुतार असेल, लोहार असेल, हे व्यवसाय विकसित व्हायला लागले. आता तुमच्या लक्षात येते का व्यवसाय का बरं नवाश्मयुगामध्ये विकसित होत असतील? मानव जेव्हा पुराणाश्मयुगामध्ये कंदमुळे गोळा करायचा, त्याचसोबत तो काय करायचा, कच्चे मांस खायचा, या गोष्टी करण्यासाठी त्याचा वेळ पूर्णतः कमी झाला. तिथं अग्नीचा शोध लागल्यामुळे तिथं वेळ तो कमी झाला आणि ऑटोमॅटिक त्याचा जो काही उपजीविका करण्यासाठी जो काही तो भटकंती करत होता, त्या भटकंतीमध्ये त्याचा जास्त वेळ जात होता. आणि त्याच वेळ आता त्याचा नवाश्मयुगामध्ये त्याला शेतीचा शोध लागला, या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे तो थोडासा प्रगत झाला, म्हणून त्याचा काय व्हायला, वेळ वाचायला लागला आणि ऑटोमॅटिक तो काय व्हायला लागला की अशा काही गोष्टी आपल्या म्हणजे आपल्या वापरातल्या गोष्टी आपल्याला काय करता येतील का, मग यातूनच कारागीर निर्माण झाले. यस, मग नवाश्मयुगामध्ये कारागीर निर्माण झाले. मग त्यामध्ये कुंभार असतील, सुतार असतील, लोहार असतील, अशी लोक कारागीर निर्माण झाली नवाश्मयुगामध्ये. पाळीव प्राण्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली. गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या, गाढव असे हे जे काही पाळीव प्राणी आहेत त्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली. त्याचसोबत चाकाचा शोध लागला आणि चाकाचा शोध लागल्यानंतर ह्या चाकाचा वापर वाहतुकीसाठी तर केलाच, त्याचसोबत कुंभार कामासाठी पण या चाकाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. पुढे जाऊन आपण हडप्पा संस्कृतीमध्ये ते बघणारच आहोत की त्या चाकाचा वापर करून ज्या काही कुंभारांनी जे काही भांडे बनवले ते कुठल्या भागामध्ये सापडले, उत्खननातून आपल्याला काय काय मिळाले, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणारच आहोत. पण त्याच्या अगोदर की या चाकाचा शोध नवाश्मयुगामध्ये लागलाय, कारण नवाश्मयुग म्हणजेच ताम्रपाषाण. आपल्या आता मी ते पुढे घेणारच आहे, तिथं डिटेलमध्ये सांगेल. नवाश्मयुग आणि इकडचं जे काही सिंधू संस्कृती हे बऱ्यापैकी समकालीन संस्कृती आहेत. त्यामुळे बऱ्याच साऱ्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्यांच्या थोड्याशा सेम पद्धतीने आहेत. सेम अशा नाहीयेत, पण काही गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये, साम्य त्यांच्यामध्ये जाणवतं. ह्या चाकाचा शोध लागला वाहतूक आणि कुंभार कामासाठी चाकाचा वापर आपण करू लागलो. ठिकाण बजूरहोम, गुफ्रकल. काश्मीरमध्ये असणारं बजूरहोम आणि गुफ्रकल हे महत्वाचं आहे, कारण आपल्याला बघा डायरेक्ट जोडायला मला असे प्रश्न विचारू शकतात की नवाश्मयुगामध्ये नवाश्मयुगाची जी ठिकाणं आहेत तिथं कुठले कुठले अवशेष कुठल्या कुठल्या भागांमध्ये मिळाले, ठिकाणं डायरेक्ट विचारतील. आता बुर्जहोम आणि गुफ्रकल हे काश्मीरमध्ये, चिरांद आणि सेनुवार हे बिहारमध्ये, गारो टेकड्या ह्या कुठे आहेत, त्या मेघालयमध्ये, आणि पय्यमपल्ली हा आहे तमिळनाडूमध्ये, नागार्जुन कोंडा आणि उत्तरनूर हे आहे आंध्र प्रदेश. आता इथं एपी कोणाकोणाला आपल्याला कसं होतं, इथं आता ज्यांनी लेक्चर बघितलं त्यांना ते कळल काय काय गोष्टी, कारण हेच तुम्हाला नोट्स अशाच पद्धतीने मी देणार आहे. तर हे बघा आंध्र प्रदेश आहे, एपी म्हणजे हा आंध्र प्रदेशचा भाग आहे. कुठला, उत्तरनूर आणि नागार्जुन कोंडा. आता जर तुम्हाला विचारलं की नवाश्मयुगामधला नागार्जुन कोंडा हा भाग कुठल्या नवाश्मयुगामध्ये नागार्जुन कोंडा ह्या कुठल्या राज्यामध्ये आढळतो, तर तुम्हाला ते लगेच आठवलं पाहिजे, आंध्र प्रदेश. जर चिरांद विचारलं तर बिहार, जर गुफ्रकल विचारलं तर काश्मीर. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. हळूहळू तुम्ही वारंवार वाचून या गोष्टी तुम्हाला येऊ शकतात. हा जो काही प्राचीन असतो, मध्ययुगीन इतिहास, ह्या सगळ्या गोष्टी असतात, ह्या बऱ्यापैकी थोड्याशा फॅक्च्युअल असतात आणि त्यासोबत ह्यामध्ये खूप सारा डाटा तुम्हाला वारंवार वाचावा लागतो, डायरेक्ट लक्षात राहत नाही. वारंवार तुम्ही वाचलं तर हे तुमच्या लक्षात राहतं. आणि त्यामध्ये अजून जास्त प्रश्न सोडवता आले तेवढी प्रश्न सोडवली पाहिजे, कारण प्रश्नाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपल्या क्लिअर होतात. यस, आता नवाश्मयुगाची अजून ठिकाणं, सगळ्यात जास्त ठिकाणं नवाश्मयुगाची कर्नाटकमध्ये सापडलेत. ती आहेत मस्की, ब्रह्मगिरी, कोडेकल, संगनकल्लू, हल्लूर आणि विकलीहल. हे नवाश्मयुगाची सगळ्यात महत्वाची ठिकाणं आहेत कर्नाटकमधली. मस्की आहे, ब्रह्मगिरी आहे, कोडेकल आहे, संगनकल्लू आहे, हल्लूर आहे आणि विकलीहल. हे जे काही वेगवेगळे, ह्यातलं आता महत्वाचं कुठलं आहे बघा, हे ब्रह्मगिरी लक्षात ठेवा, कारण हे ब्रह्मगिरी ऑलरेडी एकदा म्हणजे राज्यसेवेच्या वगैरे एक्झामला येऊन गेलेला, इकडं पण टेटला येऊ शकतो. ब्रह्मगिरी महत्वाचा आहे. त्यासोबत संगनकल्लू हे आतला 2 गोष्टी तरी महत्वाच्या आहेत. म्हणजे समजा कधी कधी असं होतं की तुम्हाला असं विचारलं की नवाश्मयुगामध्ये कर्नाटक या ठिकाणी कोणकोणते अवशेष, म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी अवशेष सापडले या युगातील, नवाश्मयुगातली, असं जर विचारलं आणि त्याच्यामध्ये जर 3-4 ऑप्शन दिले, तर त्यातलं तुम्ही हे 2 जरी ऑप्शन केले, मस्की, त्यासोबत असणारं ब्रह्मगिरी आणि त्याच्यानंतर संगनकल्लू, हे जरी केलं तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे सगळं खूप असं भरभरून नाही करायचं, प्रत्येक ह्याच्यातले 2च करायचे, पण ते कन्फर्म करायचे, 2-2च करायचे. जर एखाद्या गोष्टी जास्त मोठ्या प्रमाणात असतील तर त्यातल्या 2च करायच्या, पण त्या एकदम व्यवस्थित करायच्या, कारण त्या 2च गोष्टी तुमचं उत्तर ठरवत असतात. कारण त्या 2 गोष्टी तुम्हाला माहित असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. तशाच पद्धतीने जर चिरान आणि सेनुवार, चिरान आणि सेनुवार हे बिहार मधले, गुफ्रकल आणि त्याचसोबत हा असणारा बर्जूरहोम
बर्जूर होम हा जो आहे तो काश्मीर मधला आहे. याचे 2-2 जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला एलिमिनेशन करून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. त्याच्यामुळे अगोदर नवाश्मयुगाचे असतील, मध्याश्मयुगाचे असतील आणि त्याचसोबत ताम्रपाषाण युग सगळ्यात महत्वाचं युग आहे. आणि त्याचसोबत आपलं महापाषाण संस्कृती जी आपली महाराष्ट्रामध्ये आहे तिथले सुद्धा जे महत्वाचे ठिकाण आहेत ती आपण बघणं गरजेचं आहे. कारण डायरेक्ट तसे जर समोर आलं तर आपल्याला नेमकं कळत नाही की हे कुठल्या युगातलं आहे. कारण आपल्याला तिथं वर असं दिलेलं असतं नवाश्मयुगातले आम्हाला ही ठिकाणं सांगा, कोणकोणती ठिकाणं आहेत ते सांगा, मध्याश्मयुगातली सांगा, ताम्रपाषाण मधली सांगा किंवा महापाषाण मधली सांगा. तर तेव्हा आपलं कन्फ्युज व्हायला नको. त्याच्यामुळं जरा बऱ्यापैकी 2-3 वेळा हे परत रिपीट केलं की हे लक्षात राहतं. यस, अजून आपण प्रश्न तर घेणारच आहे. प्रश्नांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अजून क्लिअर होतील. आता बघा नवाश्मयुगाची आपली ही नवाश्मयुगाच्या ठिकाणी झालं. आता ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ह्या नवाश्मयुगन. आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे काही नवाश्मयुग युग आहे हे सगळीकडे वेगवेगळ्या वेळेस सुरुवात झालेलं आहे. म्हणजे जगातल्या ज्या काही 4 संस्कृत्या आहेत त्या 4 संस्कृत्या वेगवेगळ्या नद्यांच्या शेजारी असणारा जो काही प्रदेश आहे तिथं पहिल्यांदा या 4 संस्कृतीचा असणारा ह्या 4 संस्कृतीमध्ये नवाश्मयुग वेगवेगळ्या वेळी सुरू झालेला आहे. कारण इजिप्तचं संस्कृती बघितलं तर त्याचा कालखंड वेगळा आहे, इकडे चीनची बघितलं त्याचा वेगळा आहे, सिंधूचं बघितलं त्याचं वेगळं आहे, मेसोपोटेमियाचं बघितलं त्याचं वेगळं आहे. सगळ्यांचं वेगळं असण्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या वेळी सुरू झालेली नवाश्मयुग युगीन कालखंड सगळीकडे वेगवेगळा असणार आहे. कारण इथं जो मेसोपोटेमियाचा कालखंड आहे तो साहजिक आहे, तो पहिलाच असणार आहे. इजिप्त पण अगोदरच असणार आहे आणि आपलं सिंधू संस्कृती त्याचसोबत. बऱ्यापैकी सिंधू संस्कृतीमध्ये मी ह्या गोष्टी घेणारच आहे की ही सिंधू संस्कृतीसोबत ज्या काही समकालीन असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या संस्कृती होत्या त्यांच्यासोबत पण त्यांचे व्यवहार व्हायचे, ते कशा पद्धतीने व्हायचे, कोणत्या वेगवेगळ्या अशा प्रगत संस्कृत्या होत्या त्या संस्कृत्यांचा त्यांच्यासोबत जो व्यापार व्हायचा, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे घेणार आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की नवाश्मयुगीन कालखंड जो नवाश्मयुगीन कालखंडामध्ये ज्या 4 संस्कृत्या आल्या त्या 4 संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्वाची जी आपली भारतीय उपखंडामधली असणारी, भारतीय उपखंड म्हणजे आपला आत्ताचा भारत नाही, तेव्हाच्या काळामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि त्यासोबत बांगलादेश आणि भारत या सगळ्यांचा मिळून भारतीय उपखंड होता. आणि त्या भारतीय उपखंडामध्ये ही हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती उदयाला आली. आणि उदयाला आली म्हणजे होती ऑलरेडी तिथंच, पण आपल्याला उत्खननानंतर ती 1921-22च्या दरम्यान आपल्याला ती सिंधू संस्कृतीचा शोध लागलेला आहे. मग त्या सिंधू संस्कृतीमध्ये पहिल्यांदा ह्या नवाश्मयुग युगाचे जे हे मेहरगड नावाचं जे काही ठिकाण आहे पाकिस्तान मधलं, हे लक्षात ठेवा, मेहरगड जे काही पाकिस्तान मधलं ठिकाण आहे ते 7000 वर्षापूर्वी, इसवी सन 7000 वर्षापूर्वी, इसवी सन 7000 वर्षापूर्वीचं हे जे काही ठिकाण आहे ते पहिल्यांदा आपल्याला पाकिस्तानमध्ये मेहरगड या ठिकाणी हे नवाश्मयुगीन कालखंडातलं हे स्थळ सापडलं. जे स्थळ हडप्पा तिथं जी म्हणजे हडप्पा जी काय आपला विस्तार होता, हडप्पा संस्कृतीचा जो काही भाग होता तिथं या सगळ्या संस्कृती म्हणजे त्या संस्कृतीचा पहिल्यांदा नवाश्मयुगाचा पहिल्यांदा तिथं पुरावा मिळाला. आणि ती वस्ती काय होती तर हडप्पाचीच वस्ती होती ती, असं मला म्हणायचंय. हडप्पाचीच वस्ती होती ती. आणि नवाश्मयुगाचा कालखंडाचा सगळ्यात अगोदर सिंधू संस्कृतीमध्ये जर विचार केला तर सगळ्यात अगोदर नवाश्मयुगाचा आपल्याला पहिल्यांदा म्हणजे मेसोपोटेमियाचा जर बघायला गेलं तर 10,000 वर्षापूर्वीचा होता, चीनचा बघायला गेलं तर 7,000 वर्षापूर्वी होता, इजिप्तचं बघायला गेलं तर 6,000 वर्षापूर्वी होता. आणि जर हाच मेहरगड मधला पाकिस्तान मधला पहिला नवाश्मयुग जो 7000 इसवी सन 7000 वर्षापूर्वीचा होता तो पहिल्यांदा जो मिळाला तिथं हडप्पा मानव वस्ती होती, ते आपल्याला पहिल्यांदा पुरावा मिळालेला आहे. म्हणजे आपल्याकडे 7000 वर्षापूर्वीपासूनची नवाश्मयुगाची सुरुवात झालेली आहे. यस, बरोबर आहे. आणि त्याचसोबत तिथं पुरावा काय मिळाला तर गहू, कापूस आणि बार्ली या पिकांचा पुरावा मिळाला. आणि युपी मधल्या कोलदी हवा या नावाचं जे काही ठिकाण आहे तिथं तांदळाचा पुरावा मिळाला. आणि हे सगळ्यात महत्वाचं बरं का, हे इतिहासकार व्ही गार्डन चाइल्ड यांनी नवाश्मयुग शैलीतील बदलाला नवाश्म क्रांती असं म्हटलंय. कोणी नवाश्मयुगीन जे काही युग आहे त्याला नवाश्म क्रांती असं कोण म्हटलंय तर व्ही गार्डन चाइल्ड. हे लक्षातच ठेवा बरं का व्यक्ती, हे महत्वाचे, ह्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो.
व्ही गार्डन चाइल्ड ह्या व्यक्तीने जे काही नवाश्म युगामध्ये त्यांनी असं पण म्हटलं की नवाश्म युगाला एक ती स्वतंत्र अशी मुक्त अर्थव्यवस्था पण आहे. नवाश्म युग जो आहे त्याला त्यांनी काय सांगितलं, त्या युगाला स्वतंत्र आणि मुक्त अर्थव्यवस्था असं पण म्हटलं. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं जे काही ज्यामध्ये झालेले बदल आहेत त्याला त्यांनी क्रांती असं म्हटलेलं, नवाश्म क्रांती असं व्ही गार्डन चाइल्ड या व्यक्तीने म्हटलेले आहे. यस, आता मी मगाशीच तुम्हाला या गोष्टी सांगितल्या, परत एकदा आपण इथं बघू. मगाशी मी तुम्हाला नवाश्म सुरू झालेली ठिकाणं ती एका पद्धतीने सांगितली, परत एकदा अजून बघू. ही मेसोपोटेमिया आहे, मेसोपोटेमिया आहे. त्यामध्ये टायग्रीस आणि युफ्रेटिस या दोन नद्यामधला फरक. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असा मेसोपोटेमिया म्हणजे काय. मेसो म्हणजे मधला आणि पोटेमिया म्हणजे नदी. नद्यांच्या मधला भाग, दोन नद्यांच्या मधला भाग त्याला मेसोपोटेमिया असं नाव पडलेलं. दोन नद्याचा जो मधला भाग आहे त्याला मेसोपोटेमिया असं नाव पडलेलं आहे. येस, मग त्या दोन नद्या कुठल्या आहेत तर टायग्रीस आणि युफ्रेटिस. दोन नद्या कुठल्या आहेत तर टायग्रीस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांचा जो काय दोन नद्यातला जो काही भाग आहे त्याचं नाव काय मेसोपोटेमिया असं आहे. इसवी सन पूर्व 1000 वर्षापूर्वी ही संस्कृती, नवाश्म युगामधली ही संस्कृती उदयाला आली. यामध्ये सर्वात महत्वाची पिकं जी होती ती गहू आणि बार्ली हे पिकं होती. चीनची संस्कृती जर आपण बघायला गेलं तर हो हँग हो नदीच्या खोऱ्यात इसवी सन पूर्व 7000 वर्ष आणि ह्याच्यामध्ये पिकं गहू, राळ आणि भात या पिकांचा समावेश या जी चीनची संस्कृती होती. आता आपल्याला असं पण विचारू शकतात बघा, वेगवेगळ्या ज्या ह्या नवाश्म युगातल्या उदयाला आलेल्या जगातल्या संस्कृती आणि त्याचसोबत त्या कोणत्या नद्याच्या किनारी आहेत, आपल्याला कोणत्या नद्यांच्या किनारी त्या उदयास आल्या किंवा त्यांची सुरुवात झाली असं आपल्याला विचारू शकतात. आता इथं कधी कधी चीनची जी काही दुसरी तांगसो जी काही वेगळी दुसरी एक नदी आहे असं टाकून तुम्हाला चुकीचं देऊ शकतात. इथं मेसोपोटेमियाच्या इथं टायग्रीस आणि युफ्रेटिस ह्याच दोन नद्या आहेत. चीनचा जर विचार केला तर हो हँग हो ही नदी आहे. इजिप्त तर आपल्याला माहिती आहे नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये जे काय आहे ते इजिप्तचा प्रदेश आहे. पुढे जाऊन तुम्ही 6वीचं जे काय आपलं बुक वाचतं त्याच्यामध्ये तुम्हाला तांबड्या समुद्राचं माहिती पुस्तक हे आपल्याला दिलेलं आहे. ते इजिप्तच्या बाबतीत एक ग्रीक खलाशा होता, अनामिक ग्रीक खलाशाने ते एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर ते त्या पुस्तकाचं नाव होतं, ते पण महत्वाचं आहे कारण ते तसे प्रश्न तुम्हाला डायरेक्ट स्टेट बोर्डमधून असे प्रश्न येऊ शकतात. ती गोष्ट लक्षात ठेवायची की तांबड्या समुद्राची माहिती पुस्तक नावाचं एक अनामिक ग्रीक खलेशाने लिहिलेलं एक पुस्तक आहे. ते हे इजिप्त शीच रिलेटेड आहे, रेड सी वगैरे तिथंच आहे. इजिप्त संस्कृती नाईल नदीच्या खोऱ्यात 600 वर्ष पिके गहू आणि बार्ली आणि आली आपली हडप्पा संस्कृती जी सगळ्यात महत्वाची आपली भारताच्या बाबतीतली. तर सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये 8000 वर्षापूर्वी आणि बार्ली आणि गहू हे महत्वाची पिकं, ही दोन महत्वाची पिकं ही आपल्या हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये ही दोन पिकांचं मुख्यतः ही पिकं घेतली जायची. वेगवेगळी जी काही मुख्यतः कुठली पिकं घ्यायची ते आपण दिलेलं आहे, वेगळी पण ते घेत असतील पण मुख्यतः कुठली पिकं त्या काळामध्ये तिथं घेतली जायची. त्या वेगवेगळ्या जो काही नदीचा नवाश्म काळाचा जिथं ह्या संस्कृती सुरू झाल्या होत्या तो आपण भाग बघितलाय. इथं बघा 1000 वर्षापूर्वी, 7000 वर्षापूर्वी 6000, इथं 600 झाले, 6000 इथं 8000 आणि आपण मगाशी मेहेरगडचा जो विषय बघितला तो 7000 वर्षापूर्वीचा आहे. पुढे बघा नवाश्मयुगाची सुरुवात झालेली ठिकाणं कोणती कोणती आहेत. यस, आपण मगाशीच हे बघितले. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे महाराष्ट्रामध्ये नवाश्म युगाची स्थळं मिळाली नाहीत. जसं आपण मगाशीचा भाग बघितला बघा, पाटणीचा असेल, नेवासेचा असेल, परत नांदेडचा असेल, तो भाग मध्याश्म युगामध्ये मिळालं आपण असं वाचलं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, नवाश्म युगाची स्थळं महाराष्ट्रामध्ये सापडली नाहीत. आता का नाही सापडली ते आपण पुढे बघू. त्याचं कारण आता बघा, झालं असं की पुराणश्मुग, मध्याश्मुग आणि नवाश्मुग असे 3 युग आहेत. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत असं झालं की मध्याश्मुगानंतर नवाश्मुगाची सुरुवातच नाही झाली, डायरेक्ट ताम्रपाषाण युगाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या बाबतीत काय झालं, डायरेक्ट दक्षिण साईडचा विचार झाला तर ताम्रपाषाण युगाची डायरेक्ट सुरुवात झाली. त्यामुळे नवाश्मयुगाची स्थळं महाराष्ट्रामध्ये सापडत नाहीत. मध्याश्मयुगाची सापडतात, ताम्रपाषाणची सापडतात, महापाषाणची सापडतात, परंतु नवाश्मयुगाची स्थळं महाराष्ट्रामध्ये सापडत नाहीत. आलं लक्षात, महाराष्ट्रामध्ये सापडत नाहीत.
आता बघा, आपण आता पुढचं बघू, ताम्रपाषाण युग. ताम्रपाषाण युगामध्ये आपण काय बघू, नवाश्मयुगीन शेवटच्या काळात तांब्याचा वापर करण्यात आला. नवाश्मयुगाचा जो शेवटचा काळ होता त्याच्यामध्ये तांब्याचा वापर करण्यात आला. तांबे प्लस दगड. तांबे म्हणजे तांब्यालाच ताम्र असं म्हटलं जातं आणि दगडालाच पाषाण असं म्हटलं जातं. तांब आणि दगड ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्रित वापर केला म्हणून त्या युगाला ताम्रपाषाण युग असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या वेळीस वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला. अश्मयुग आपण का, कारण दगडाचा वापर केला म्हणून त्याला अश्मयुग म्हणायचो. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये आपण आता ताम्रपाषाण युग. ताम्रपाषाण युग कशाला म्हणतो की तांबे आणि प्लस दगड या दोघांचा एकत्रित वापर केला म्हणून त्या युगाला आपण ताम्रपाषाण युग असं म्हणतो. या युगात मानव काय करत होता, शिकार करत होता. गाई, शेळी, म्हैस, बैल हे प्राणी तो काय करत होता, पाळत होता. त्यांना घोडा हा प्राणी काय माहीतच नव्हता. आता असे प्रश्न आपल्याला येतात की कुठल्या युगामधल्या लोकांना घोडा हा प्राणी माहित नव्हता, तर लगेच तुम्हाला उत्तर आलं पाहिजे ताम्रपाषाण युगमध्ये. इथल्या इथंच प्रश्न घ्यायचे म्हणजे कसं आपली लगेच प्रॅक्टिस होऊन जाते. इथल्या इथंच प्रश्न तयार केले की आपली लगेच प्रॅक्टिस होऊन जाते. तर गाय, शेळी, म्हैस, बैल हे प्राणी पाळत होता आणि घोडा हा प्राणी त्यांना काय होता, माहीतच नव्हता. लक्षात आलं, घोडा हा प्राणी त्यांना माहीतच नव्हता. आता त्यामध्ये पिकं सगळ्यात महत्वाची कुठली होती, गहू, तांदूळ, बाजरी, मसूर. शेती हा कसा होता, त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. गहू असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल, मसूर असेल, ह्या वेगवेगळ्या पिकं या काळामध्ये ताम्रपाषाण युगामध्ये घेतली जायची. घरं कशा प्रकारची होती, घरं ही गोल प्रकारची होती. मागं आपण काय बघितलं, आता पुढे जाऊन पण आपण बघणार आहोत, पण नवाश्मयुगातली आपण घरं कशी बघितली ती, आणि आता ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचं, कारण महापाषाणमध्ये पण त्याचा आकार वेगळा आहे, आयताकृती आणि गोलाकार असा आहे. मागं आपण कसं बघितलं, यस मागं आपण बघू. हा, चौकोनी आकाराची घरं बघितली आपण. नवाश्मयुगामध्ये चौकोनी आकाराची घरं बघितली. तशाच पद्धतीने आपण ताम्रपाषाण युगामध्ये घरं कशी असायची, गोल प्रकारची असायची. ताम्रपाषाणमध्ये गोल प्रकाराची असायची. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की कोणत्या काळामध्ये कशा पद्धतीची घरं होती, कशा पद्धतीच्या रचना होत्या. म्हणजे त्या समोर आपला जर प्रश्न आला पुराणश्मुगामधल्या गोष्टी सांगा आणि एखादी गोष्ट मध्याश्मुगाची टाकलेली असेल, नवाश्मुगाची टाकली असेल, तर ती तुम्हाला लगेच कट करता येते. पहिल्यांदा जो नवाश्मुग काळ होता तसा नवाश्मुग आणि ताम्रपाषाण युग हा एकत्रच सुरू होता, परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत ताम्रपाषाण युग होतं आणि नवाश्मुग त्याच्यासोबत समकालीन सुरू होता. कापड बनवण्याची कला अवगत होती त्या लोकांना. मृत व्यक्तींना पुरण्याची प्रचलित एक पद्धत होती. प्रचलित म्हणजे त्यांचं डोकं दक्षिणेकडे असावं, उत्तरेकडे असावं, पूर्वेकडे असावं, अशी एक प्रचलित पद्धत होती. शवपेटी असायची. या सगळ्या गोष्टी या मृत व्यक्तींना पुरण्यासाठी असायच्या. आता सगळ्यात महत्वाची, टेरिकोट्टाने बनवलेल्या स्त्री देवतांच्या मूर्ती होत्या. म्हणजेच ही लोक स्त्री देवतेचे उपासक असतील. यस, टेरिकोट्टाने बनवलेल्या स्त्री देवतांच्या मूर्ती होत्या. लेखन कला यांना अवगत नव्हती. ही गोष्ट लक्षात घ्या, लेखन कला ही यांना अवगत नव्हती. आता एक गोष्ट लक्षात घ्या की नवाश्मुगाचाच भाग हा म्हणजे मध्याश्मुग आणि नवाश्मुग या दोघांच्या मधला भाग हा ताम्रपाषाण युग आहे. परंतु नवाश्मुगामध्ये हडप्पा संस्कृतीचा जर विचार केला तर तिथं लेखन कला म्हणण्यापेक्षा त्यांची एक स्वतःची एक लिपी होती, पण त्या एरियापुरती त्यांच्यापुरतीच होती ती. परंतु पूर्ण जर युगाचा विचार करायला गेलं तर त्यांच्याकडे नवाश्मुगामध्ये सुद्धा लेखन हे म्हणजे लेखन शैली अस्तित्वात नव्हती. शेतीमध्ये नांगराचा वापर नव्हता. यस, शेतीमध्ये नांगराचा वापर नव्हता. नवाश्मुगाच्या काळखंडामध्ये शेतीमध्ये नांगराचा काळ होता. हा जो ताम्रपाषाण युग तसा संक्रमणामध्ये येतो, म्हणजे मध्याश्मुग आणि नवाश्मुगच्या मध्ये येतो. यस, पुढं या ताम्रपाषाणमध्ये घराच्या बांधणीसाठी दगड आणि कुंडाचा वापर करत होते. घरे ही कशी होती, आयताकृती आणि गोल. आपण मागे नवाश्मुग मध्ये कशी बघितली, चौकोनी. पुढे जाऊन ताम्रपाषाणमध्ये कशी बघितली, गोल. आणि आता परत ताम्रपाषाणमध्ये नाही, नवाश्मुग मध्ये आपण कशी बघितली, गोल, आयताकृती. सेम तेच, आयताकृती आणि गोलाकार. तिथं मी फक्त इथं इन डिटेल मध्ये दिलं, तिथं थोडक्यात अशा पद्धतीनं नोट्स टाईप मध्ये सांगितलं. तर ताम्रपाषाण युग मध्ये आयताकृती आणि गोलाकार होती आणि नवाश्मुग मध्ये ती कशी होती, चौकोनी अशा पद्धतीची होती. हत्यारे व अलंकार बनवण्यासाठी दगड, हाड, तांब्याच्या धातूंचा वापर करत असत. तांब्याच्या धातूला वितळवण्यासाठी चाल्कोपायराइट आहे ते, इथं राईट राहिलंय, चाल्कोपायराइटचा वापर करत होते.
म्हणजे त्यासाठी तांब्याच्या धातूला वितळवण्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. असे एमसीक्यू येतात डायरेक्ट. तांब्याचा ताम्रपाषाण युग आहे, त्यामध्ये तांब्याच्या धातूला वितळवण्यासाठी म्हणजे वेगवेगळी हत्यारं वगैरे अवजारं बनवण्यासाठी ते वितळवलं जायचं. त्याच्यासाठी आपण कशाचा वापर करायचं तर चाल्कोपायराइट या धातूचा वापर करायचे. स्थायिक जीवन यातनच खेड्यांची निर्मिती झाली. स्थायिक जीवन झालं, माणूस शेती करू लागला, अग्नीचा शोध लागला, चाकांचा शोध लागला, तो वेगवेगळे व्यवसाय करू लागला, तर आपोआप काय झालं, तो स्थायिक झाला, म्हणजेच खेड्यांची निर्मिती झाली. आणि हाच काळ ग्रामीण महाराष्ट्राची सुरुवात असं मानला जातो. हा जो काही ताम्रपाषाण युग आहे तो ताम्रपाषाण युगच आपण ग्रामीण महाराष्ट्राची सुरुवात असं मानतो. पुढे बघा, या लोकांचा मरणोत्तर जीवनावर कसा विश्वास नव्हता. हे लोक जे होते ह्यांचा मरणोत्तर जीवनावर विश्वास नव्हता. होता मरणोत्तर जीवनावर विश्वास होता. जर ही माणसं शवपेटीमध्ये मृत व्यक्तींना पुरत असतील किंवा त्यासोबत बऱ्याच जागी अशा पण गोष्टी म्हणजे असं पण उत्खननामधून अवशेष मिळाले की माणसासोबत कुत्र्याचा पण देह सापडला किंवा दोन व्यक्ती जे दोन दाम्पत्य आहे त्यांना सोबत जिथं पुरले त्या पण गोष्टी मिळाल्या. त्याचसोबत त्यांना कुठल्या दिशेमध्ये म्हणजे पुरलं जायचं ह्या गोष्टी पण होत्या. ह्याचा अर्थ त्यांचा मरणोत्तर जीवनावर म्हणजेच पुनर्जन्मावर विश्वास असणार आहे. यस, बरोबर आहे. पुढे पण आपण ते सिंधू संस्कृती बाबतीत पण बघणार आहे, त्यांचं पण तसंच आहे. धातूचा वापर करणारी ताम्रपाषाण युगीन संस्कृती भारतातली पहिली सभ्यता होती. धातूचा वापर करणारी ताम्रपाषाण युगीन संस्कृती ही भारतातली पहिली सभ्यता होती. यस, की धातूचा वापर करणारी पहिली जी काही धातूचा वापर करणारी पहिली ही ताम्रपाषाण युगीन संस्कृती कुठली तर पहिली आहे. कारण पुढे जाऊन आपण बघणार आहे हडप्पा संस्कृतीमध्ये तांब नाहीये. तांब नाही ना, म्हणजे तांबे आहे पण त्याच्या सोबत आपण ते टीन वापरून कास्य युगीन संस्कृती असं म्हटलं जातं. त्याला कास्य युगीन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्रांज असं म्हणतो. ब्रांज जे असतं त्यालाच कास्य असं मराठीमध्ये म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला ब्रांज म्हणतात. जे काही ब्रांज धातू होता तर तांबे प्लस टीन अशा दोघांचा मिक्स करून जे ब्रांज धातू होता. पण इथं प्युअरली ताम्रपाषाण युगीमध्ये पहिल्यांदा धातूचा वापर करणारी कोणती संस्कृती होती तर ती ताम्रपाषाण संस्कृती होती. पुढे बघा, ही ताम्रपाषाण संस्कृती भारतामध्ये कशी आढळते तर ती तुटक स्वरूपामध्ये आढळते. आता ती कुठली आढळते ते आपण बघू. महाराष्ट्राचा जर विचार केला तर जोरवे, नेवासे हे सगळे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातले आहेत. त्यासोबत दायमाबाद, चांदोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशी आणि नाशिक हे दोघं जोरवे आणि नेवासे हेच फक्त अहमदनगरचे, हे बाकीचे वेगवेगळे आहेत. हे जोरवे, नेवासे, दायमाबाद, चांदोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशी आणि नाशिक हे महाराष्ट्रामध्ये आढळणारे ताम्रपाषाण युगीन असणारी ठिकाणं आहेत. पश्चिम भारताचा विचार केला तर अहर, गिलुंड आणि सिकर हे 3 आहे. पश्चिम भारताचा जर विचार केला तर अहर, गिलुंड आणि सिकर हे 3 आहेत. पूर्व भारताचा जर विचार केला तर चिराण, पांडू, ऍक्च्युली चिराण, पांडू, राजार, ढिबीर हे एकच आहे. याच्यामध्ये हे नकोय. तर चिरांड आहे, पांडू, राजार, ढिबीर, सेनूर आहे आणि सोनापूर आहे. हे पूर्व भारतातले ठिकाणं आहेत. मध्य भारताचा जर विचार केला तर आपली माळवा, कायथा आणि एरणा ह्या 3 जे काही वेगवेगळी ठिकाणं आहेत. माळवा असेल, कायथा असेल, पुढे आपण त्या संस्कृत्या पण बघणार आहे. तर ह्याच्यामध्ये मध्य भारतामध्ये असणारं माळवा, कायथा आणि एरणा. आणि सगळ्यात महत्वाची, जसं आपण नवाश्मुगामध्ये बघितलं की नवाश्मुगाची जी काही अवशेष आहेत ती आपली महाराष्ट्रामध्ये आढळले नाहीयेत. सेम तसंच ही जी काही ताम्रपाषाण युगीन संस्कृती आहे ती दक्षिण भारतात आढळत नाही. VIMP लक्षात घ्या. राज्यसेवेला असे प्रश्न येतात तर इथं पण तुम्हाला टेटला असे प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतात. जर तुमचा अभ्यास त्या पद्धतीनं एकदम डीप मध्ये, थोडासा खूप जास्त नाही पण ऍटलिस्ट एक तुम्हाला एक नॉर्मल आपल्याला एक काय म्हणतात त्याला एक लेवल, एक नॉलेज एवढं अशा पद्धतीने या गोष्टी झालेल्या आहेत. एक नॉर्मल जरी गोष्टी माहीत असल्या तुम्हाला तर तुम्हाला एखादं न येणारं उत्तर सुद्धा काढता येतं. येस, त्यामुळे दक्षिण भारतात आढळ नाही. जसं आपण नवाश्मुगाचं बघितलं की महाराष्ट्रामध्ये आढळत नाही, त्याच पद्धतीनं की दक्षिण भारतामध्ये आढळत नसणारी कुठली संस्कृती आहे तर ती असणारी आपली ताम्रपाषाण युगीन संस्कृती आहे. येस, आता बघा, ताम्रपाषाण संस्कृती ही 4 ठिकाणी आहे आणि ती 4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणानुसार आहे. हे आपल्याला विचारले जाते असं पद्धतीनं की वेगवेगळ्या ताम्रपाषाण युगीन मध्ये असणाऱ्या संस्कृती वेगवेगळ्या कुठल्या. पहिली कायथा
दुसरी आहाण, तिसरी माळवा आणि चौथी जोरवे. या 4 संस्कृती वेगवेगळ्या ठिकाणी ताम्रपाषाण युगीनमध्ये असणाऱ्या 4 संस्कृती आहेत. वेगवेगळ्या ठिकाणानुसार त्याची नावं पडलेली आहेत. त्या ठिकाणांच्या नावानुसार हे या संस्कृतीची नावं पडलेली आहेत. आता ही जी कायता संस्कृती आहे ती सर्वात प्राचीन ताम्रपाषाण युगीन संस्कृती आहे. जी कायता नावाची जी काही संस्कृती आहे, कायता, जी एमपी मध्ये म्हणजे मध्य प्रदेशामध्ये आढळते, ती सर्वात प्राचीन ताम्रपाषाण युगीन संस्कृती आहे. काली सिंधू जी चंबळची उपनदी आहे त्या ठिकाणी ही कायता संस्कृती आढळते. त्यासोबत आहाण नावाची जी संस्कृती आहे ती खेत्री तांब्याची खाण. आता बघा, आपल्याला पुढे जाऊन ह्या गोष्टी बघायच्या आहे. ही जी खेत्री आहे तांब्याची खाण ती राजस्थान या ठिकाणी आहे. पुढे जाऊन मी ते हडप्पा संस्कृतीमध्ये तुम्हाला सांगणारच आहे त्या गोष्टी की कशा पद्धतीने ते म्हणजे जे कास्ययुगीन संस्कृती आहे त्याच्यामध्ये ते तांब ते या खेत्री जी काही खाण आहे राजस्थानने इथूनच त्याचा पुरवठा कुठं होत होता तर हडप्पाच्या त्या ठिकाणावर होत होता आणि तिथूनच ते आणि जे काही आपलं टीन आहे ते टीन आपल्याला अफगाणिस्तानापासून आपण मागवत होतो ते आपण पुढे सांगणारच आहोत. पण इथं लक्षात सगळ्या एकमेकाशी गोष्टी लिंक असतात म्हणून तुम्हाला सांगते पहिल्यापासून ते लास्ट पर्यंत म्हणजे पहिलं लेक्चर, दुसरं लेक्चर, तिसरं लेक्चर अशा पद्धतीने. समजा तुम्ही लाईव्हला नसाल तरी पण रेकॉर्डेड लेक्चर असतात त्यामुळे तुम्ही रेकॉर्ड जे आहे ते बघा. पहिल्यांदा पहिलंच लेक्चर बघा, त्याच्यानंतर सेकंड बघा, कारण त्या एकमेकासोबत लिंक असतात, लक्षात घ्या. आता इथं मी प्रत्येक जागी सांगते ह्याची लिंक तिथं आहे, ह्याची लिंक ह्याच्यासोबत आहे, ह्याची लिंक ह्याची, हे अशा पद्धतीनं गोष्टी स्टेप बाय स्टेप जात असतात. त्याच्यामुळे पहिलं लेक्चर बघायचं आणि मगच दुसरं बघायचं. येस, हे जे खेत्री आहे राजस्थानमधलं तांब्याची खाण आहे जिथं आहाण संस्कृती की इथूनच तांबा पुरवठा कुठं होत होता, हडप्पामध्ये होत होता. सेम माळवा संस्कृती जी आहे ती एमपी मध्येच आहे. ती माळवा प्लस कर्नाटक, ह्याला जसं आपण नवाश्मयुगीन संस्कृती असं म्हणतो, म्हणजे ही एकदम प्राचीन, ह्याला आपण थोडंसं नवाश्मयुगीन संस्कृती असं म्हणत होतो. एमपी मधून थोडंसं ते खाली म्हणजे कर्नाटकचा भाग आणि महाराष्ट्राच्या भागामध्ये आले ते माळवा संस्कृती. आणि त्याचसोबत अहमदनगर आपली जोरवे संस्कृती सगळ्यात महत्वाची जी महाराष्ट्रामधली आहे, जोरवे संस्कृती अहमदनगर, विस्तार तापी, गोदावरी, भीमा, दायमाबाद, प्रकाशे आणि इनामगाव या ठिकाणावर हे जोरवे संस्कृती आपल्याला दिसते. अहमदनगर, त्यामध्ये तापी, गोदावरी, भीमा, दायमाबाद, प्रकाशे आणि इनामगाव ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ह्या जोरवे संस्कृतीचा विषय दिसतो. ही जी काही माळवा संस्कृती आहे ती नवाश्मयुग म्हणजे नवीन संस्कृती. मी नवीन अशी का म्हणते, कारण ही सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे कायता संस्कृती. परंतु ही जी काही माळवा संस्कृती आहे त्या माळवा संस्कृतीमध्ये एमपी मध्ये असणारा काही भाग कर्नाटकमध्ये, तिथले काही लोक कर्नाटकमध्ये आले आणि त्याच्यानंतर ती महाराष्ट्रामध्ये पण ती जी काही माळवा संस्कृती आहे त्याचा प्रसार ती लोक माळवा संस्कृतीमध्ये आले, म्हणजेच ती महाराष्ट्रामध्ये आली, कर्नाटकमध्ये आली, म्हणजे एमपीचीच लोक खाली महाराष्ट्र आणि त्यानंतर कर्नाटकामध्ये आली. म्हणजे ह्याच्या कम्पेअर टू ही नवी आहे, आत्ताची नाहीये, म्हणजेच ही नवाश्मयुग. या कायद्याच्या कम्पेअर टू ही जी असणारी माळवा संस्कृती ती नवीन आहे असं मला म्हणायचं. आता महापाषाण युगीन कालखंड, आतापर्यंत आपण 3-4 जे काही वेगवेगळे कालखंड ते बघितले. पहिले पुराणाश्मुक बघितलं, सेकंड आपण मध्याश्मुक बघितलं, थर्ड वाला असतं ते आपण ताम्रपाषाण बघितलं आणि चौथं जे आहे ते आपण बघतोय महापाषाण युगीन कालखंड बघतोय. आता या महापाषाण कालखंडाला मेगालिथिक एज असं म्हटलं जातं. ह्यामध्ये कालखंड कसा आहे बघा, भारतात इसवी सन पूर्व 1500 ते 500 वर्ष आणि महाराष्ट्राचा जर विचार केला म्हणजे भारतातला इथं आणि तर महाराष्ट्रातलं हे नीट वाचायचं. भारतातलं जर बघितलं तर इसवी सन 1500 ते 500 वर्ष, महाराष्ट्राचा जर विचार केला तर इसवी सन 1000 ते 400 वर्ष अशा पद्धतीनं आहे. भारतात अगोदर असणार आहे, महाराष्ट्रात त्याच्यापेक्षा नंतर. आता बघा मुख्य वैशिष्ट्य महापाषाण युगीन, ही महापाषाण युगीन म्हणजे नेमकं काय, तर एखादा माणूस मेला समजा तर इथं त्याचे अस्थि असणार आणि त्याच्या बाजूला अशी मोठी दगड लावायची म्हणजे राऊंड मध्ये. ही दगड अशी रचायची अशा पद्धतीनं राऊंड मध्ये, त्याला महापाषाण, महा म्हणजे मोठे आणि पाषाण म्हणजे दगड, मोठे दगड असे रचलेले असायचे, त्याला आपण महापाषाण संस्कृती. हे ज्या काही गोष्टी वेगवेगळ्या झाल्या त्याच्यानुसारच या संस्कृतीला नावं पडलेले आहेत. तर महापाषाण युगीन मानव मृत व्यक्तीला पुरलेल्या जागेवर विशिष्ट पद्धतीने मोठ्या दगडांची रचना करत असेल. या मोठ्या दगडामुळेच या संस्कृतीचं नाव काय पडलंय, महापाषाण संस्कृती असं पडलंय. महा म्हणजे मोठं, पाषाण म्हणजे दगड. मग ह्या मोठ्या दगडांची जी काही रचना करत होते त्या रचनेलाच काय म्हणतात तर
ती जी रचना केली त्यालाच आपण महापाषाण संस्कृती असं म्हणतो. आता ही महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं आढळते? रंजाळा, बहाळ, टेकवाडे आणि महुरजरी. आता हे टेकवाडे महत्वाचं ठिकाण आहे, कारण आपल्याला हे असं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला असा प्रश्न विचारतील की पुराणश्लोकामध्ये येणाऱ्या गोष्टी, मग त्यामध्ये वेगवेगळी जी ठिकाणं आहे ती सांगा, मग त्यामध्ये इनामगाव देतील, नेवासे देतील, नाशिक देतील आणि त्यामध्येच हा टेकवाडा टाकतील. आलं लक्षात? मग आपल्याला त्यातनं हे वेगळं काढायचं की ते महापाषाण संस्कृती, महापाषाण जी काही संस्कृती त्यामध्ये येतं. ताम्रपाषाणमध्ये येणारी वेगळी स्थानं असणार आहेत, मध्याश्मकामध्ये वेगळी असणार आहे. पण आपण जेव्हा क्वेश्चन घेईल तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होईल. येस. आता दक्षिण भारताचा जर विचार केला तर अरेकामेडू, ब्रह्मगिरी आणि कोचीन या भागामध्ये महाराष्ट्रामधले आपण बघितले रंजाळा, बहाळ, टेकवाडे आणि महुरजरी. दक्षिण भारतातला जर विचार केला आपण तर अरेकामेडू, ब्रह्मगिरी आणि कोचीन. मगाशी पण मी सांगितलं होतं तुम्हाला की कर्नाटकातलं ब्रह्मगिरी हे महत्वाचं ठिकाण आहे, कारण ते परत एकदा रिपीट झालं इकडं. पुढं सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला कळतं ज्याच्यावरून की हे गोष्ट ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या किती त्या काळामध्ये सुद्धा प्रगत होत्या. नागपूर येथे नैकुंड, जिथं नायकुंड पण म्हटलं जातं त्याला, नायकुंड या ठिकाणी लोह शुद्धीकरणाची भट्टी आढळली. नागपूर जवळ नैकुंड म्हणजे नायकुंडच इथं लोहकरणाची भट्टी आढळलेली आहे. म्हणजे आपल्याला कळतं की ही लोक त्या वेळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत होते. ही भट्टी आपल्याला ह्या उत्खननामध्ये आढळलेली आहे. आता त्रियुग पद्धत आपल्याला डायरेक्ट आता तुम्हाला टेटला थोड्याशा बऱ्यापैकी असे प्रश्न येतात, स्टेट बोर्डचे येतात. परंतु समजा जर अशा पद्धतीचा एखादा प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको. तुम्हाला या आता कधी कधी ना प्राचीन असेल, मध्ययुगीन असेल, आधुनिक असेल, ह्या इतिहास वाचताना मला वाटतं की असं थोडा थोडा वाचण्यापेक्षा तो डिटेलमध्ये व्यवस्थित वाचला तर कशाही पद्धतीने जर प्रश्न फिरला तरी तुम्हाला उत्तर त्याचं काढता आलं पाहिजे. त्यामुळे मी बऱ्यापैकी अशा गोष्टी घेते की जे एमसीक्यूच्या बेसमध्ये तुम्हाला प्रश्न अशा पद्धतीने येतील की जे उत्तर काढायला तुम्हाला सोपं होतील. आणि मग असे काही प्रश्न आले की त्याच्यामध्ये मग तुम्हाला काही डोकं लावता नाही येत, तिथं फॅक्च्युअल डाटाच माहित असणं गरजेचं आहे. अशा आता तुम्हाला सांगितलं की मध्याश्मुकामधनं नवाश्मुकमध्ये गेलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या आतापर्यंत आपण जे काही अभ्यास केला त्यामध्ये आपल्याला कळू शकतं, अरे हा ह्यात असं झालं असेल तर ह्यामध्ये थोडा बदल झाला असेल, प्रगत झाला असेल, ह्या गोष्टी इथं बदलल्या असतील असं वाटू शकतं. परंतु हे असं त्रियुग तुमच्या समोर आलं तर तुमच्या लक्षातच येणार नाही. मग असे काही फॅक्च्युअल डाटा असतो तो आपल्याला व्यवस्थितच घ्यावा लागतो किंवा व्यवस्थितच ते बघावंच लागतं, माहीतच असावं लागतं. तिथं तुम्हाला काही टुक्का मारून जमत नाही. म्हणून अशा काही गोष्टी आहेत महत्वाच्या त्या मी अशा पद्धतीने घेतल्या, कारण त्याच्यावर आतापर्यंत तर तुम्हाला टेटला प्रश्न आलेला नाही, परंतु पुढे जाऊन तो येऊ शकतो. का? कारण ह्या सगळ्या गोष्टी स्टेट बोर्डमध्ये, मग स्टेट बोर्ड मधल्या गोष्टी बऱ्यापैकी येतात, जुना स्टेट बोर्ड वगैरे. आता तुम्ही वाचताना नवीनच स्टेट बोर्ड वाचा, पण आम्ही सांगताना नवीन, जुनं, एनसीईआरटी या सगळ्या गोष्टी एकत्र करून तुम्हाला सांगत असतो. आता हा त्रियुग पद्धत जी आहे ते ख्रिश्चन थॉम्सन यांनी 3 गटामध्ये ह्याचं वर्गीकरण केलेलं आहे. दगडी हत्याराला आपण अश्मयुग असं म्हणतात. म्हणजे हे त्रियुग, आता तुम्हाला असं विचारतील की त्रियुग जी काही पद्धत आहे ती कोणत्या माणसाने सुरू केली, कोणत्या व्यक्तीने सुरू केले, कोणत्या युरोपियन व्यक्तीने सुरू केले, तर ते नाव आहे ख्रिश्चन थॉम्सन या व्यक्तीने सुरू केले. मग हे वेगवेगळे त्रियुग कसे आहेत तर दगडी हत्यारे अश्मयुग, तांब्याची हत्यारे ताम्रयुग आणि लोखंडी हत्यारे लोहयुग. म्हणजे वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळे जसे काही हत्यारं वापरले त्याच्यानुसार त्याचे 3 प्रकार पडलेत. खूप सोपं आहे म्हणून हे दिले, कारण असं ऐकलं असं वाटू शकतं अरे हे काय आहे, म्हणूनच हे खूप सोपं आहे. तुम्हाला एकदा जरी ऐकलं तरी लक्षात राहील आणि जर असा त्रियुगाचा जर प्रश्न आला तुम्हाला तर तुमचं बरोबर यावं म्हणून अशा पद्धतीचं हे तुम्हाला दिलेलं आहे. स्टेट बोर्डमध्ये नाहीये पण एनसीईआरटी मध्ये वगैरे ह्या गोष्टी आहे, पण तुम्ही एनसीईआरटी वाचायचं नाही, तुम्ही फक्त स्टेट बोर्ड वाचायचं. दगडी हत्यारे अश्मयुग, तांब्याची हत्यारे ताम्रयुग आणि लोखंडी हत्यारे लोहयुग. यस. आता पुढे बघा, भारतीय इतिहासातील महत्वाची कालगणना. तुम्हाला प्रश्न आलेला आहे की कालगणनेवर पारसी जो काही समाज आहे, पारसी समाजामध्ये असणारी जो काही पद्धत आहे शहेनशाही, त्या पद्धतीवर तुम्हाला प्रश्न आलाय म्हणून हे मी जे महत्वाचे आहेत ते कालगणना घेतलेले आहेत. शक संवत म्हणजेच कुशाण राजवंशाने सुरू केलेली ही शक संवत आहे आणि आपण जी वापरतो ती ग्रेगोरियन, ख्रिश्चन, हिजरी, इस्लाम आणि शहेनशाही ही पारशी. ह्याच्यावर आपल्याला प्रश्न आलाय, पुढे आपण प्रश्न घेणारच आहोत, पण असा प्रश्न आलाय पुढच्या वेळेस हे जर शक संवत आलं किंवा ग्रेगोरियन आलं तर आपलं चुकता कामा नये म्हणून अशा 4 महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर ही शहेनशाही जी आहे ती पारशी समाजामध्ये असणारी ही कालगणना आहे. त्यांचं कॅलेंडर त्या पद्धतीने चालतं. इस्लाम धर्माचं कॅलेंडर हिजरी प्रमाणे चालतं.
आणि आपण जे सगळे वापरतो पूर्ण म्हणजे जे काही वेगळं पूर्ण जगभर जे आहे ते आपण गेग्रियन कॅलेंडरचाच वापर करतो. आणि शक संवत म्हणजे कुशाण राजवंशाने सुरू केलेले, म्हणजे आपण हिंदू धर्मामध्ये शक संवत हेच आपण कॅलेंडर वापरतो, परंतु आपण जेव्हा व्यावहारिक जगामध्ये आपण गेग्रियन हेच कॅलेंडर वापरत असतो. यस, आता आपलं हा पूर्ण कालखंड, तिन्ही कालखंड आपण बघितले. त्यानुसार ताम्रपाषाण बघितलं, महापाषाण युगीन बघितलं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता आपण क्वेश्चन बघू. अश्मयुगीन कालखंडातले जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते आपण बघू. हा, पुराणाश्मयुग युगाचा कालखंड डॅश डॅश पर्यंत मानला जातो. आपण मागच तो कालखंड बघितलेला आहे, तर तो 50,000 ते 20,000 पर्यंत कालखंड आहे पुराणाश्मयुगाचा. हा, आता पुढे बघा, जोड्या लावा, वेगवेगळ्या जोड्या लावा असं सांगितलंय आणि इथं वेगवेगळी ठिकाणं दिलेली आहेत. ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जोडायची. महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, तमिळनाडू आहे, असे वेगवेगळे जे काही ठिकाण आहेत त्यांची आपल्याला जोड्या लावायचे. आणि हे जे काही ठिकाण आहेत बऱ्यापैकी हे नवाश्मुगामध्ये आहे बघा. नेवासा आहे, प्रवरा आहे, म्हणजे हे नवाश्मुग असणार नाही, म्हणजे हे साहजिक कुठले असणार आहेत, तर हे असणार आहेत एकतर मध्याश्मुगातले, एकतर असणार आहेत हे ताम्रपाषाण युगातले. या दोघांच युगातला असू शकतं, कारण नवाश्म युगामध्ये मग इथं तुम्हाला प्रश्न येताना असं विचारतील, नवाश्म युगामधली स्थळं, वेगवेगळी स्थळे, ठिकाणे असं तुम्हाला विचारतील. मग इथं जर आहे ना की प्रवरा नदी, नेवासे, असं पण तुम्हाला लॉजिक लावता आलं पाहिजे की आता समजा इथं प्रवरा नदी दिले, नेवासे दिले, बोरीमाग दिले, ह्याचा अर्थ नेवासे दिले म्हणजे हा आपल्या महाराष्ट्राशी संबंध आहे. येस, बरोबर आहे. प्रश्न कसा सोडवायचा ते बघा. माहीतच नाही आता मला मध्याश्मुग पण आठवत नाही ठिकाण, मला नवाश्मुग पण आठवत नाही, काहीच आठवत नाही. तेव्हा काय करायचं की मला माहिती ना नवाश्मुगाची एकही ठिकाणं महाराष्ट्रामध्ये आढळत नाहीत. मग ती आढळतात कुठं? ती आढळतात कुठं सगळ्यात जास्त? तर ती फक्त एक तर पुराणाश्मुगात आढळतील, एक तर मध्याश्मुगात आढळतील, किंवा एक ताम्रपाषाण युगामध्ये आढळतील, आणि महापाषाण तर त्याचाच भाग आहे. मग या युगामध्ये ते आढळत असतील असं आपण धरायचं. त्याचसोबत दुसरी गोष्ट अजून एक आहे की आपण मगाशीच बघितलं की ताम्रपाषाण युगमध्ये दक्षिण भारतामध्ये ती आढळत नाही. ह्याचा अर्थ ही ताम्रपाषाण युग पण नाही. येते का लक्षात? मग एक तर हा असेल पुराणाश्मुग किंवा दुसरा असेल मध्याश्मुग, किंवा असेल ताम्रपाषाण मध्ये आढळत नाही म्हणजे दक्षिणचा सवाल नाही. इथं आपल्याला दक्षिणचा पण भाग विचारलाय, वादमदुराई, पक्कम, अतिरम, मानकरण हे पण विचारलंय, म्हणजे इथं ताम्र पण येणार नाही. म्हणजे एकतर इथं ताम्र नाही येणार, दुसरी गोष्ट इथं नवाश्मग नाही येणार. उरले कोण? दोन, नवाश्मग आणि मध्याश्मग. या दोघातलाच कुठला तर हा भाग असणार आहे. अशा पद्धतीनं लॉजिक लावायचं. आलं लक्षात? इथं वर मी का नाही दिलं, कारण तुम्हाला अशा पद्धतीचा मला प्रश्न समजावून सांगायचा होता. जर असे प्रश्न आले आणि आपण हँग झालो, मला काहीच कळत नाही, मला ते आता एवढी सगळी ठिकाणं आहेत, मला काहीच आठवत नाही, लक्षात येत नाही की नेमकं कुठली काय ठिकाण आहे, तेव्हा मग साधी सिंपल कुठली ठिकाणं कुठे आढळत नाहीत ते लक्षात ठेवायचं. पुराणाश्मुग महाराष्ट्रात आढळत नाही, दक्षिणमध्ये ताम्रपाषाण युग आढळत नाही, म्हणजे उरलेलं काय असेल? पुराणाश्मुग आणि मध्याश्मुग. येस. आता बघा, मध्य प्रदेशचा जर विचार केला तर छोटा नागपूर, महाराष्ट्राचा जर विचार केला तर प्रवरा नदी, नेवासा आणि बोरीमाग, गुजरातचा जर विचार केला तर हरिपुरा आणि साबरमती, आणि तमिळनाडूचा विचार केला तर वादमदुराई, पक्कम, अतिरम आणि मानकरण. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. खाली काय ऑप्शन आहे ते आपण महत्वाचं नाही, आपण ते काय बरोबर चूक तिथं असणारच आहे, त्याचा विषय तर नाहीये, परंतु अशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे. जरी समजा तुम्ही हँग झाला, तुम्हाला आठवत नसेल, तर अशा पद्धतीने, म्हणून म्हणते पहिल्यापासून की फक्त नुसतं प्राचीनमध्ये नुसतं पाठ नाही करायचं, तर काही गोष्टी समजून घ्यायच्या. जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही उत्तरापर्यंत योग्य जाऊ शकता, जरी तुम्हाला काही गोष्टी माहीत नसल्या तरी. येस. आता प्रश्न क्रमांक 3 बघा. पुराणाश्मुगातील माणसाचं जीवन कसं होतं असं विचारलं. या कालखंडातील माणसे ही गुहेत, झाडावर किंवा दगडी घरं बांधून राहत होती व तसेच ती काय करत होती? शिकार करून कच्चे मांस खात होती. यस, ही गोष्ट आपण बघितली अगोदरच, आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत की मागच आपण पुराणाश्मुगाचा विचार केला तर आपल्याला माहितीये की माणूस काय करायचा? शिकार करायचा, त्यासोबत कंदमुळं खायचा आणि कच्चे मांस खात होता. यस, हे बरोबर आहे. गुहेत चित्रे काढत होता. आपण बघितलं एमपी मधलं भीमबेटका हे जे काही ठिकाण आहे ते भीमबेटका ठिकाण जिथं होतं तिथं गुहेमध्ये आपल्याला चित्र सापडली. त्याच्यावरूनच आपल्याला कळालं त्या युगाच्या गोष्टीतल्या माहिती, त्या युगाविषयी आपल्याला गोष्टी कशा कळाल्या, किंवा तिथली लिपी काय, लिपी तर नव्हतीच म्हणा अवेलेबल, पण ज्या अवशेषावरून आपल्याला गोष्टी कळाल्या. मग ह्या गोष्टी कुठं झाल्या? तर अश्मयुगामध्ये, आणि अश्मयुगाच्या कुठल्या? तर पुराणाश्मुगा या कालखंडामध्ये झाल्या.
या कालखंडातली माणसं नग्न अवस्थेत राहत व मानवी जीवन हे पशुतुल्य होतं. ऑफकोर्स त्यावेळेस काय असं कपडे वगैरे या गोष्टी नव्हत्या आणि माणूस असा काय सगळ्यांसोबत असा गट करून राहत नव्हता. अशी वेगवेगळ्या रानटी प्रकारे माणूस हा जंगलामध्ये वगैरे असा राहत होता. तर यस, ही गोष्ट बरोबर आहे. ए, बी आणि सी म्हणजे अ, ब, क तिन्ही पण याच्यामध्ये बरोबर आहेत. पुढे आपण टेटला आलेले प्रश्न पण बघणार आहे. मध्याश्मकालीन संस्कृतीचा विकास कोणत्या कालखंडामध्ये झाला असं विचारलेलं आहे. तर 20,000 ते 9,000 पर्यंत हा मध्याश्म कालखंडाचा युग आहे. मागे मी तुम्हाला सगळं दिलेलंच आहे, तुम्ही त्या पद्धतीने बघू शकता. हा फॅक्च्युअल आहे, याच्यामध्ये असं काही नाही. त्या फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला थोड्याशा माहित असल्या पाहिजे. आता मध्यपाषाण युगीन जो आहे, जो मध्यपाषाण युगीन कालखंड आहे, त्याच्यामध्ये लोकसमूहाचं जीवन कशा पद्धतीनं होतं असं विचारलंय. लोकांना अग्नीचा शोध लागला आणि त्याचा वापर पण लोकांना माहित होता. यस, आपण बघितलं की मध्याश्मुगाचा लास्टचा जो काळ होता, जे शेवट होता मध्याश्मुगाचा आणि संक्रमणाचा तसा काळ म्हणता येईल की मध्याश्मुगाचा लास्ट आणि नवाश्मुगाचा फर्स्ट, तिथंच आपल्याला अग्नीचा शोध लागलेला दिसतो. लोक मोठी मोठी दगड जी काय होतं ती घरं बांधून राहू लागले आणि भाजलेले मांसाहार खाऊ लागले, कारण त्यांना अग्नीचा शोध लागला होता. यस, ही गोष्ट बरोबर आहे. प्राण्याची शिंग असतील, दात असतील, हाडांचा शिकारासाठी तसे शस्त्रांसाठी वापर ते करू लागले होते. कातड्याची वस्त्र, अस्थि दगडांचे दागिने वापरू लागले. यांना समूह जीवनाची गोडी लागली. यस, आपण मागेच बघितलं की मध्याश्मुगामध्येच माणसाला समूह जीवनाची गोडी लागली होती, कारण माणूस स्थायिक होऊ लागला होता, शेती करू लागला होता. चाकाचा शोध तर नवाश्मुगामध्ये लागला, पण अग्नीचा शोध लागला. माणूस म्हणजे जो वेळ त्याचा कंदमुळ गोळा करण्यामध्ये किंवा कच्चे मांस गोळा करण्यामध्ये ह्याच्यामध्ये जो वेळ जात होता त्याचा, तो वेळ तो इकडं त्याचा मध्याश्मुगामध्ये तो कम्पेअर टू कमी झाला, कारण पुढे पुराणाश्मुगमध्ये तो कारागीर बनलाय. कातड्याची वस्त्रे असेल आणि अस्थिदंताचे दागिने असतील हे तो वापरू लागला. यस, अ, ब, क तिन्ही पण अ, ब, क, ड वरील सर्व बरोबर आहे. यस, वरील सर्व चारही गोष्टी याच्यातल्या बरोबर आहे. आता प्रश्न घेतल्यावर तुम्हाला एकदम परफेक्ट कळत असेल नेमकं, कारण जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा बऱ्यापैकी गोष्टी एवढ्या लक्षात राहत नाही, पण जेव्हा प्रश्न समोर येतात तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीनं व्यवस्थित होत असतं. आता मध्ययुगीन जीवनाची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये असं विचारलंय. मध्ययुगीन प्रगत शस्त्रे झाली होती, आपण बघितली की त्याची तीक्ष्ण शस्त्र झाली होती. अग्नीचा उपयोग झाला, दगडी घरं. यस, बरोबर आहे. भाषेचा वापर व्हायला लागला, जरी लिपी नव्हती तरी भाषेचा वापर होत होता. सामूहिक जीवन होतं, मासेमारी, शिकार, पशुपालन, चित्रकलेचा आविष्कार, या सगळ्या गोष्टी कशामध्ये झाल्या? मध्ययुगीन जीवनामध्ये म्हणजे मध्याश्मुगामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या. आपण मागच बघितलं की तो शिकार करत होता, पशुपालन करत होता, मासेमारी करत होता. ह्या सगळ्या गोष्टी मध्याश्मुगामध्ये झाल्या. आणि म्हणजे भाषा होती, लिपी नव्हती, पण भाषा संवाद साधण्यासाठी, देवाणघेवाण करण्यासाठी भाषा ही होती. तर अ, ब, क तिन्ही गोष्टी यातल्या बरोबर आहेत. आता महापाषाण युगाचे अवशेष पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळाले असं विचारले. महापाषाण युगीन, आता मध्यपाषाण युगीन, महापाषाण नाही, मध्यपाषाण युगीन मध्ये. तर आपण सगळ्यात महत्वाचं मी पहिल्यांदाच म्हटलं होतं, बागोर हा महत्वाचा आहे. राजस्थान, आदमगड, भीमबेटका आणि मध्य प्रदेश. जर मध्यपाषाण युगाचा जर मध्याश्मुगाचा विचार केला, मध्यपाषाण आणि मध्याश्म एकच, मध्याश्मुगाचा जर विचार केला तर बागोर हे सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे राजस्थान मधलं. त्यासोबत भीमबेटका, आदमगड हे MP मधले सगळ्यात महत्वाची ठिकाणं आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे लेक्चर झालं की मध्याश्मुग असेल, नवाश्मुग असेल आणि पुराश्मुग असतील आणि ताम्रपाषाण, ह्यामध्ये वेगवेगळी जी काही ठिकाणं आहेत, कुठं सेम आहेत, कुठं वेगवेगळी आहेत, हे थोडंसं वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वारंवार वाचलं की ते लक्षात राहतं. आता बघा, ही जी ठिकाणं विचारलेत परत एकदा, ही नवाश्मुगाची ठिकाणं विचारलेत त्यांनी. नवाश्मुग कालखंडातली ठिकाणं आहेत ही. आता हे तुम्हाला वाचून वाचून लक्षात राहणार, लगेच तुमच्या लक्षात राहणार नाही. मगाशी पण मी तुम्हाला 3-4 वेळा ती गोष्ट डबल सांगितली होती. बुर्जहोन, गुफ्रकल सांगितलं होतं ना, 2-3 वेळा सांगितलं होतं. बुर्जहोन आणि गुफ्रकल हे कशामध्ये येतं? काश्मीर या भागामध्ये येतं आणि ते नवाश्मुगामधली असणारी ठिकाणं आहेत. मग अचं 2 असणारा ऑप्शन एकच आहे. पुढे बघू, चिरांद आणि सोनपूर सांगितलं होतं मी, सोनापूर ते बिहारमध्ये येतं. नागार्जुन कोंडा जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये येतं. मगाशी पण आपलं झालं की नागार्जुन कोंडा जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये, आणि पेरियमपट्टी जे आहे ते तमिळनाडूमध्ये येतं. आपण मागं ते सगळे प्रश्न घेतले होते, तशाच पद्धतीने आपण प्रश्न पण तुम्हाला जो काही डाटा दिलाय तो सेम प्रश्नासोबत तुमचा मॅच होतोय.
असेच प्रश्न दिलेत, हे वेगवेगळे राज्यसेवेचे पण आलेले आहेत, वेगवेगळे असे प्रश्न आहेत जे मी एकत्र केले, कारण तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तिथे येणारा असा एखादा वेगळा प्रश्न जरी असेल तर तुम्हाला टॅकल करता यावा. पुढे बघा, प्रागैतिहासिक जो कालखंड आहे त्याच्याविषयीचे योग्य विधानं सांगायचे. या कालखंडात मानवाला लेखन कला अवगत नव्हती, तो चित्र काढायचा. बघितलं आपण गुहेमध्ये, शिळांमध्ये चित्र काढायचा, त्याला काही लेखन कला अवगत नव्हती. या काळाची माहिती भौतिक साधनावरून समजते. यस, भौतिक साधनं जी काय आहेत, कारण आपल्याकडे लिखित साधनं तर काही नाहीतच, मग भौतिक साधनं कुठली? मग वेगवेगळे हे अवशेष असतील, ते भीमबेटकामध्ये असणारी जी काही चित्र वगैरे होती, या सगळ्या गोष्टी भौतिक साधनावरून आपल्याला, भुर्जपत्रावर लिहिलेली गोष्टी, कच्च्या विटा, ह्या सगळ्या भौतिक गोष्टीवरून आपल्याला ह्या युगाविषयी गोष्टी कळतात. या कालखंडाला अश्मयुग असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आपण स्टार्टिंगलाच बघितला 2 लाख ते 2,500 पर्यंतचा जो काही कालखंड आहे त्याला आपण प्रागैतिहासिक कालखंड असं म्हणतो, त्यालाच आपण अश्मयुग म्हणतो. आणि अश्मयुगातलेच आपण 3 कालखंड वेगवेगळे बघितले. तर यातल्या अ, ब, क तिन्ही गोष्टी बरोबर आहेत. महाराष्ट्रात मध्याश्मयुगातील अवशेष खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडले असं विचारलं आहे. आता एक गोष्ट, मध्याश्मयुग विचारला आहे. आता हा नेवासे एक असं ठिकाण आहे, लक्षात घ्या. इथले काय पण असू दे ऑप्शन, ते मॅटर करत नाही, आपण इथं व्यवस्थित लक्ष देऊ. या मध्याश्मयुगामध्ये नेवासे एक असं ठिकाण आहे जे पुराणश्मयुगामध्ये पण आहे, मध्याश्मयुगामध्ये पण आहे, आणि तिसरी गोष्ट ताम्रपाषाणमध्ये पण आहे. म्हणजे हे नेवासे ठिकाण सगळीकडे आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे आता प्रश्न कसा सोडायचा, तर नेवासे मला ड पाहिजेच. आता ह्यांनी ड सगळ्यामध्येच दिलाय. आता हे मी असे प्रश्न सेट केलेत म्हणून, तसं जे पेपर असतात त्यामध्ये एवढ्या अशा पद्धतीने सेट करत नाहीत. एक तर प्रश्न 1-2 त्याच्यामधले एलिमिनेशन होतात. तर नेवासे आहे, त्यासोबत इनामगाव आहे, आता पाचाड आहे, हे जे पाटण आहे ना, पाटण पण आहे, बोरी, हातखंबा, तसं ते इनामगाव जे आहे ना ते ताम्रपाषाणमध्ये पण आहे. इनामगाव असेल, नेवासे असेल, ह्या 2-3 गोष्टी आहेत त्या ताम्रपाषाण आणि मध्याश्मयुग या दोन्हीकडे पण आढळतात. पण नेवासे 3 जागी आढळतं, एकटाच 3 जागी. म्हणजे नेवासे जे ठिकाण आहे नगरमधलं, त्या नगरमधल्या ठिकाणामध्ये तो तिन्ही काळातले अवशेष तिथं सापडतात नेवासे या ठिकाणी. तर ह्यामध्ये असणाऱ्या सगळ्याच गोष्टी आहेत. हा पाटण मला वाटतं महापाषाण मधला आहे. यस, मागे असेल आपला महापाषाण मधलं आहे. आता 11 बघा, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीची ठिकाणं कोणकोणती असं विचारलं. ताम्रपाषाण, परत प्रकाशी आहे, इनामगाव आहे, दायमाबाद आहे आणि सावळदे आहे. हा टेकवाडे कशामध्ये, मी तिथं पण सांगितलं होतं टेकवाडे कुठे, महापाषाण युग. महापाषाण युग, हे महापाषाण युग जे आहे ते टेकवाडे या ठिकाणी आहे. मग टेकवाडे ह्यातला काढला तर बाकीचे सगळे बरोबर आहेत. प्रकाशे, इनामगाव, दायमाबाद, सावळदे हे ताम्रपाषाण युगामध्ये आढळतात. हा टेकवाडे, परत तो रंजाळा, बहाळा, ह्या सगळ्या गोष्टी महापाषाण युगामध्ये सापडतात. पुढे बघा, ऍक्च्युली हा पुढचा आहे तो ह्यामध्ये नको घ्यायला. हडप्पा संस्कृतीचा प्रश्न आहे तो ताम्रपाषाणमध्ये बघू. ताम्रपाषाण संस्कृतीची वैशिष्ट्य काय आहेत, यामध्ये विविध प्रकारची मातीची भांडी आपण बघितली, मातीची भांडी आहेत. ज्या मातीची भांडी बनवण्यासाठी काय केलं, चाकांचा वापर झाला. गहू, तांदूळ ही पिकं घेतली जात होती मुख्यतः. मानव चिखलाने बांधलेल्या आयताकृती किंवा वर्तुळकार आपण बघितलं, ताम्रपाषाणमध्ये आयताकृती आणि वर्तुळकार अशा पद्धतीची होती. आणि आपण नवाश्मयुग मध्ये बघितली ती चौकोनी पद्धतीची होती, हे पण बरोबर आहे. ताम्रपाषाण संस्कृती ग्रामीण पार्श्वभूमी, यस, तुम्हाला मागेच सांगितलं मी, ताम्रपाषाण जी काही होती ती ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी बनवलेली संस्कृती कुठली आहे तर ती ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहे. तर या 4ही गोष्टी यातल्या बरोबर आहे, वरीलपैकी सर्व. शिकण्यापेक्षा प्रश्न जेव्हा समोर येतात तेव्हा लक्षात येत असेल की अरे आपल्याला अजून थोडं वाचायची प्रॅक्टिस करायची गरज आहे, आणि तुम्ही ते प्रश्नांच्या माध्यमातून प्रॅक्टिस करू शकता. जोरवे संस्कृतीमधल्या खालीलपैकी विधानांचा विचार करा. जोरवे संस्कृतीत सर्वाधिक ठिकाणे हे तापी नदी क्षेत्रालगत आढळून येतात. यस, बरोबर आहे. जी काही जोरवे संस्कृती आहे, जी माळवा आपण मागे बघितले 4 संस्कृत्या ज्या होत्या त्या माळवाचा जर विचार केला तर MP, कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्याचा सगळ्यांचा समावेश होतो माळवामध्ये. पण जोरवे संस्कृतीमध्ये तापी नदीचा जो काही खालचा खोऱ्याचा भाग आहे त्यामध्ये जोरवे संस्कृती, नगरमध्ये पण ती येते, आणि वरचा जो भाग आहे तिथं पण. यस, ही गोष्ट बरोबर आहे. त्यासोबत काळी व लाल मातीची भांडी, काळी आणि लाल मातीची भांडी इथं बनवली जात. जोरवे संस्कृतीत मृतदेहाचे दफन हे अंगणात किंवा घरामध्ये केलं जात होतं. त्या काळामध्ये
असं जी काही दफनच्या पद्धती होत्या त्या वेगवेगळ्या होत्या. उत्तरेकडे डोकं असावं, दक्षिणेकडे डोकं असावं, पण त्यामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी तशा पद्धतीची ती म्हणजे ती पद्धत होती की जे काही मृत व्यक्ती होते त्यांना पुरताना अशा वेगवेगळ्या दिशेने अँगलने त्यांना तसं पुरलं जायचं वेगवेगळ्या ठिकाणावर. तर यस, ही गोष्ट बरोबर आहे की जोरवे संस्कृतीमध्ये अंगणामध्ये किंवा घरामध्येच त्यांना पुरलं जायचं. जोरवे संस्कृतीत लोकांचा भूत वगैरे गोष्टीवर विश्वास नव्हता असं नाहीये, तर होता. अंधश्रद्धा तर होतीच, त्या काळामध्ये पण होती, आता पण आहे. तर जोरवे संस्कृतीमध्ये तर भूत वगैरे या गोष्टीवर विश्वास होता. तर ह्यातला अ, ब आणि क बरोबर आहे, ड ह्यातला चुकीचा आहे. पुढे बघा, पुरापाषाण, मध्याश्म युग, नवाश्म युग आणि ताम्रपाषाण युग. आता यामध्ये आपण एक महत्वाची गोष्ट बघा, हे पुरापाषाण ज्याला आपण काय म्हणतो पुराणश्मुग युग असं म्हणतो पुरापाषाणला. तर त्यामध्ये माणूस काय करत होता, सगळ्यात महत्वाचा तो काय करत होता, अन्न गोळा करत होता. परत मध्याश्मुगामध्ये तो काय करायला लागला, तो शिकारी करायला लागला. नवाश्मुगामध्ये तो काय करायला लागला, पशुपालन करायला लागला आणि कंदमुळं पण शोधायला लागला. त्यासोबत ताम्रपाषाणमध्ये काय करायला लागला, तर तो शेतकरी झाला. काय झाला, ताम्रपाषाण युगमध्ये शेतकरी झाला. मध्याश्म युगातील चित्रामध्ये सर्वाधिक आढळणारा जो प्राणी आहे तो कोणता आहे, तर हरिण. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जो काही पुराणश्मुग युग होतं तेव्हा मेसॉस सारखे असे मोठे मोठे प्राणी होते आणि जो काही तो म्हणजे असा कालखंड होता, त्या कालखंडामध्ये ते जे काही प्राणी होते ते एवढे चपळ नव्हते. आणि मग मध्याश्मुगाचा कालखंड आल्यानंतर चपळ प्राणी म्हणजे उबदार वातावरण व्हायला लागलं, म्हणजे ऑटोमॅटिक प्राणी कसे बनायला लागले, चपळ बनायला लागले. तर त्या काळामध्ये जो सगळ्यात चपळ प्राणी कुठला होता, तर तो हरिण हा प्राणी होता. गोदावरी प्रवरा खोऱ्यात ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणते ठिकाण आढळत नाही असं विचारले. नीट प्रश्न वाचायचा लास्ट पर्यंत. इथं नेवासा पण वाटते, दायमाबाद पण वाटते, जोरवे पण वाटते, मग नेमकं उत्तर काय, तर नवदातोली नावाचं हे जे काही ठिकाण आहे ते त्याच्यामध्ये येत नाही. जोरवे आहे, दायमाबाद आहे आणि नेवासा, हे तिन्ही पण ठिकाणं गोदावरी आणि प्रवराच्या खोऱ्यामध्ये ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये आढळतात. यस, धन्यवाद. नाही, आता आपण पुढचं तुमच्या टेटला आलेले जे काही प्रश्न 3-4 प्रश्न आहेत ते आपण बघू. आतापर्यंत मी तुम्हाला राज्यसेवेचे प्रश्न असतील किंवा सराव प्रश्न अशा पद्धतीने मी तुम्हाला घेतलेला आहे. आता टेटला आलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण बघू. भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड त्यांनी विचारलाय आणि हे जे काही ह्याचं उत्तर आहे ना, डायरेक्ट तुम्हाला स्टेट बोर्डच्या 7व्या-8व्या पेजेसला मिळेल. डायरेक्ट वरच दिलंय प्राचीन इतिहासाचा कालखंड, त्याच्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लाईनला त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे सांगते की टेटचं बऱ्यापैकी प्रश्न हे स्टेट बोर्ड मधूनच तुम्हाला फॉर्म होतात. हे लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला तो बेस तयार करायचा असतो अभ्यासाचा. तो बेस तयार केला की ऑटोमॅटिक तुम्हाला त्या पुस्तकात नेमकं काय दिलेलं आहे, कारण ते 6वीचं जरी पुस्तक असलं तरी त्याला एक बेस असल्याशिवाय ते पुस्तक कळत नाही. यस, जरी आपल्याला वाटत असेल 6वीचं पुस्तक आणि ते सोपं आहे, तर नाही, एक बेस असला तरच ते आपल्याला प्रश्न कळतो. त्याच्यामुळं इथं मी तुम्हाला पहिल्यांदा ह्या लेक्चरच्या माध्यमातून तुमचा बेस बनवते आणि तुम्हाला प्रश्न स्टेट बोर्ड मधूनच येणार आहेत. तर बघा, प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता आहे, तर इसवी सन पूर्व 8व्या शतकापासून इसवी सन सनाच्या 10व्या शतकापर्यंतचा जो कालखंड आहे तो नाही, सॉरी, अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा जो काय प्राचीन इतिहासाचा कुठला कालखंड आहे, 8व्या शतकापर्यंतचा जो कालखंड आहे त्याला प्राचीन इतिहासाचा कालखंड असं म्हटलं जातं. मागच आपण बघितलेलं आहे. पुढे बघा, भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटलं जातं. मी तुम्हाला विचारलं होतं मागाशीच, आपलं झालं ते शहेनशाही असं त्याला म्हटलं जातं. आता बघा, इथं ज्या असणाऱ्या गोष्टी असतात पर्यायमध्ये त्या पुढच्या वेळेस येऊ शकतात. आता हे हिजरी आहे ते इस्लाम आणि पतेती आहे ते ज्यू समाजामध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत. पुढच्या वेळेस मला त्याचं मिळालं तर मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये ते नक्की सांगेन. अजून काही जास्त इन्फॉर्मेशन या कालगणनेविषयी मिळाली तर. शहेनशाही हे पारशी, हिजरी असणारं हे इस्लाम आणि पतेती आणि पितृ, पतेती म्हणजे ज्यू समाजातलं असणारं आहे. यस, संपले. तुम्हाला 2च प्रश्न आतापर्यंत अशा पद्धतीनं प्राचीन इतिहासावर आलेले आहेत, पण हे 2 प्रश्न सोडवण्यासाठी पण तुम्हाला हा पूर्णतः अभ्यास करावा लागेल, तेव्हाच हे 2 प्रश्न सुटतील. तोपर्यंत सुटणार नाहीत. लक्षात येते का तुमच्या सगळ्यांच्या, की असंच केलं आणि होणार असं नाही. तुम्हाला एक अभ्यासाचा बेस करावा लागेल, त्याच्यानंतरच तुम्ही करू शकता. लक्षात, अभ्यासाचा बेस तुमचा तयार पाहिजे तेव्हाच तुम्ही हे सगळं करू शकता. यस,
कारण असे जरी प्रश्न वाटत असेल की सोपं आहे, परंतु तुम्हाला समोर आल्यानंतर लक्षात आलं असेल अरे हे कालगणनाचा प्रश्न आला, तर तिथं आपण थांबलो. पुढच्या वेळेस त्यांनी धार्मिक जे काही प्रवाह त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलाय पारशी समाजाविषयी, ते पण आपण बघू. पण बऱ्यापैकी मी म्हणते तसं की तुम्हाला स्टेट बोर्ड 6वीचं जे काही स्टेट बोर्ड आहे, जुनं आहे नवीन, तुम्ही फक्त नवीन वापरलं तरी हरकत नाही. कारण आम्ही तुम्हाला लेक्चरच्या माध्यमातून जुना नवीन NCERT किंवा एखादा अजून एक संदर्भ ग्रंथ अशा सगळ्या गोष्टी मिळून आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असतो. आणि त्यात सोबत तुम्हाला नोट्स पण मिळणार आहेत प्रत्येक वेगवेगळ्या विषयाच्या. त्यामुळे एवढं काय असं तुम्ही वेगळं वाचण्याची गरज नाही. तुम्ही ह्या नोट्स वाचल्या आणि त्याच्यानंतर जरी 6वीचं बुक घेतलं तर तुम्हाला एक बेस तयार झालेला असेल या लेक्चरच्या माध्यमातून आणि तुम्हाला त्या गोष्टी ऑटोमॅटिक करतील. यस, धन्यवाद.